ओके, गुड मॉर्निंग. सो मी अक्षय कदम, ॲज यू ऑल नो. सो गेली मी 8-10 वर्ष UPSCला दिल्लीमध्ये शिकवत होतो आणि आपला सिलेबस जो सेम झाला त्याच्यामुळे इथे जो क्लास चालू केला आहे. सो मग याच्यामध्ये इथिक्स एसे आणि GSचा जो पार्ट पेपरमध्ये नाही आहे, म्हणजे भारतीय समाज, वर्ल्ड हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडंट असे काही पार्ट, अशी एक बॅच आहे आपली ही एसे. आणि हेच 3 मेजर पार्ट तुम्हाला एक्झाममध्ये करणं गरजेचं आहे, कारण पेपर 2 आणि पेपर 3 जो आहे तो पॉलिटी इकॉनॉमी ओरिएंटेड आहे. त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट, IR जे टॉपिक आहेत ते तुम्ही घरी पण वाचू शकता, इंटरनल सिक्युरिटी वगैरे. त्याचं काय आन्सर रायटिंग फक्त तुम्हाला करायची गरज आहे. ते असे शिकण्या टाईप एवढे अवघड नाही आहे. एसे, इथिक्स, भारतीय समाज वगैरे जो पार्ट आहे, थोडाफार वर्ल्ड हिस्ट्री, असे जे ऑड टॉपिक आहेत, पोस्ट इंडिपेंडंट इंडिया, तो तुम्ही शक्यतो फोकस केला पाहिजे. तर मग आता माझ्या ज्या एसे बॅचमध्ये ओके, ओव्हरऑल जो माझा टार्गेट असतं, सो त्याच्यामध्ये आपला जो एसीची बॅच असणार आहे ते 3 पार्टमध्ये मी डिस्कस करतो. ओके, सो पहिला जे आहे ना पार्ट, की एसेचे सगळं स्ट्रक्चरिंग, फॉर्मॅटिंग. ओके, आता त्याच्यामध्ये की एसे कसा लिहायचा. आता एसे लिहिणे पूर्ण एक प्रॉपर स्किल असतं. आता जी मागची राज्यसेवा झाली, मी 1 डे एसीची बॅच घेतलेली, बरीच पोरं होती राज्यसेवा मेन्स देणारे. बरेच जण मला त्या दिवशी म्हणले की आम्हाला सर आज कळालं निबंध कसा लिहायचा असतो. सो बेसिकली, कारण ह्याला लाईटली घेऊ नका, 1000 शब्दामध्ये तुम्हाला आयडियाज रिप्रेझेंट कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे एक प्रॉपर स्ट्रक्चरिंग खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये खूप मायनर डिटेल आहेत. इंट्रो कसा करा, इंट्रोचे 3-4 प्रकार आहेत. देन जिस्ट कशी लिहायची, मेन बॉडीमध्ये डेफिनेशन वगैरे, चार्ट कसे ऍड करायचे, लिंकर कसे ऍड करायचे. देन मेन बॉडीमध्ये तुमचे डिसॅग्री करता येतं का एसेमध्ये. देन डिसॅग्री बरोबर तुमचं स्ट्रक्चरिंग, की त्याच्यामध्ये नेसेसरी सफिशियंट कॉजेस असतात ते कसे ऍड करायचे. देन मल्टी डायमेन्शनल एसे कसा बनवायचा. आणि मॅक्झिमम मुलं काय करतात की नुसतेच उदाहरण लिहितात. मी कालच एका दिल्लीमधल्या स्टुडंटशी बोलत होतो, ती इंग्लिशमध्ये आता UPSC मेन्स लिहितीये. तर ती म्हणाली की असंच होतं की एखादा एसे लिहिला गेला की नुसती उदाहरणं आठवतात. UPSC मध्ये एक एसे आलेला याचा होता बोटीवर, की इफ इन हार्बर इज सेफ बट दॅट्स नॉट व्हॉट इट इज बिल्ड फॉर. की बोट ही तुमचं बंदरातच सुरक्षित असते, पण त्यासाठी तिचा जन्म झालेला नसतो. आता मग ह्याच्यामध्ये काय ना, की कळतं की रिस्क टेकिंगवर निबंध आहे, पण लोक काय करतात नुसतेच निबंधामध्ये जे उदाहरण लिहितात. तर पहिलं लक्षात ठेवायचं, GSचा अभ्यास करा किंवा एसेचा, उदाहरण इज नॉट द एसे. ओके, उदाहरण तुम्ही फक्त सपोर्टमध्ये लिहिली पाहिजेत. मग ही खूप मुलं चूक करतात. इव्हन कन्क्लुजनचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. मग एसे कन्क्लूड कसा करायचा, ओके, त्याचे पण 4 प्रकार येतात. कन्क्लुजन विथ ऑप्टिमिझम, कन्क्लुजन विथ समरायझेशन, एक अनेक्डॉट असतो त्याला क्लोजर करणे वगैरे. सो असे वेगवेगळे प्रकार आहेत. ते काय आहेत ते मी तुम्हाला शिकवेन. आणि नाहीच काय जमलं तर समरायझेशन. तो समरायझेशन म्हणून एक प्रकार असतो एसेचं हे करताना, लिहिताना. सो मग त्याच्यामध्ये पहिलं की तुमचं स्ट्रक्चरिंग, फॉर्मॅटिंग. मी तुम्हाला पहिले 10-15 तास हे स्ट्रक्चर फॉर्मॅटिंगच करणार आणि प्रचंड लिहून देणार तुम्हाला, की 4-4, 5-5 एसेचं वेगवेगळ्या इंट्रोडक्शन कसं लिहायचं, 4-4, 5-5 एसेचं कन्क्लुजन कसं लिहायचं. देन मेन बॉडी म्हणजे डिसॅग्री करायचं एसे तर डिसॅग्री कसं करायचं. सो पूर्ण डिटेलमध्ये तुमची एक वहीच भरून जाते, हे सगळं लिहितलीत. आणि ते रायटिंग प्रॅक्टिस पण तुमचं मग होत जातं त्याच्याबरोबर. आणि मग काय करायचं की दर वीकली तुमची टेस्ट असणार. तो जो पार्ट झाला ना त्याच्यावरच फक्त येऊन तो पार्ट लिहायचा. म्हणजे आता पहिल्या याच्यात आपण इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन पर्यंत शिकलोय. फक्त एसेचं कन्क्लुजन लिहायचं तुम्ही. जो टॉपिक मी देईन ना त्याच्यावर हा टॉपिक आहे, तुम्ही काही मेन बॉडीत लिहिलेलं डझंट मॅटर. मला फक्त त्याच्यावर कन्क्लुजन लिहून दाखवा 100 शब्दात. नवीन एसे आला, मला फक्त त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन लिहून दाखवा. ओके, 100 शब्दात. असं तुमचं इंट्रोडक्शन, मेन बॉडी, स्ट्रक्चरिंग सगळं जे आहे, कन्क्लुजन, सोल्युशन वगैरे सगळे एक एसेचं सोल्युशन लिहून दाखवा. सो त्याची रायटिंग तुम्ही आधी छोट्या पार्टची करायची, 100-100-150 शब्दांच्या. आणि एकदा ते झालं की मग पुढचा जो पार्ट आहे आपला, की निबंधात सगळ्यात महत्वाचा आहे. सगळं जरी शिकवलं, निबंध तुम्हाला खूप चांगला लिहिता आला तरी मेजर प्रॉब्लेम आहे की कंटेंट निबंधात असणं, डेटा. ओके, आता डेटाचा इश्यू काय आहे ते तुम्हाला सांगतो. की मग काय करायचं की तुमचं नीतिशास्त्र विषयात किंवा GS विषयात जे तुम्ही वाचत नाही पण तुम्हाला खूप गरजेचं आहे UPSC साठी, त्यासाठी आपण तो जो पार्ट आहे की कंटेंटचा, तो मी घेणार आहे. ओके, सो कंटेंट जे आहे, मग माझा प्लॅन काय आहे की तुम्हाला जे सगळे एसएन GS मध्ये जे टॉपिक शिकतात ते सोडून जे कंटेंट पेपरला महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर UPSCच्या एसेच्या पेपरचं अनालिसिस केलं तर तुम्हाला एक लगेच ट्रेंड कळते की तुमचे निबंधाचे जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये 8-10 थिम्सवर सारखा निबंध येतो.
तर महिलांवर सारखा निबंध येतो, सायन्स रिलिजन आर्ट सारखा निबंध येतो, एज्युकेशनवर सारखा निबंध येतो, टेक्नॉलॉजीवर सारखा निबंध येतो. मग असे जे 7-8 थीम्स आहेत. आता ऍडमिनिस्ट्रेशन गव्हर्नन्सवर पण निबंध येतात, पण ते इथिक्समध्ये होऊन जातात, कारण इथिक्समध्ये पार्टच आहे तुमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स. मग असे ज्या 7-8 थीम्स आहेत ना, त्या पूर्ण करायच्या. मग मी तुम्हाला 7-8 तास ह्या सगळ्या थीम्स शिकून टाकणार. आता या थीम्स शिकल्यावर मग मी काय काय सांगितलेल्या क्लासमध्ये, माझ्या मागच्या बॅचमध्ये पण मी जेंडरची थीम घेतली, गांधी पूर्ण शिकवला, एज्युकेशनची थीम घेतली, सायन्स रिलिजनची थीम घेतली, आर्ट स्पिरिच्युअलिटी वगैरे सगळं. देन एआयची टेक्नॉलॉजीची थीम घेतली, इकॉनॉमिक्सची एक थीम घेतली, इकॉनॉमिक्सची फिलॉसॉफीच्या अँगलची. तर त्यात काय काय घेणार मी तुम्हाला ते सांगतो. अशा 8-9 थीम घेतल्या. सो तुम्हाला निबंधात कसा लिहायचा आहे आणि निबंधात काय लिहायचं हे दोन्ही पार्ट नीट समजून जातात. त्यामुळे तुम्हाला दुसरं काही प्रिपेअर करावं लागणार नाही. आता त्याच्यामध्ये जस्ट ते तुम्हाला दाखवायला की या थीम्स कशा काम करतात. तर हा तुमचा आत्ता राज्यसेवेचा झालेला 2025चा पेपर आहे. आता या पेपरमध्ये तुमचा पहिलाच हे बघा निबंध जो आलेला, महिलांची पूर्ण थीम शिकवलेली, अख्खा निबंध त्याच्यावर आला. आता पहिले समजून घ्या, पेपरला जर जुन्या पॅटर्न टाईप एसे आले असतील जे 2012-13च्या, तर स्ट्रेट फॉरवर्ड एसे होते, तुम्हाला काही लिहिलं तरी चालू शकत होतं. पण आता ते चालणार नाही, कारण निबंध कसे आलेत बघा, रिझनिंग बेस्ड आहेत. निबंध काय म्हणतोय बघा की टू एलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ विमेन इन सोसायटी इट इज इसेन्शियल टू चेंज देअर माइंडसेट. सो स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला एकदम टू द पॉइंट लिहिता आला पाहिजे जे निबंधात विचारलं आहे. आता इथं तुम्हाला पुरुष स्त्रियांना काय समजतात, सरकारने काय कायदे केले पाहिजे, स्त्रिया सशक्तीकरण, काही निबंधात घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त लिहायचे महिलांनी स्वतःची मानसिकता बदलली तर सशक्तीकरण कसं होईल. मग आता तुम्हाला ह्या निबंधाचं स्ट्रक्चरिंग पूर्ण मी क्लासमध्ये निबंध शिकवलेला की जेंडर इश्यू 7-8 तास सगळा डेटा तिथला कलेक्ट करायचा आहे आणि अख्खा निबंध तुम्हाला लिहायचा आहे. आता ह्या निबंधाचं तुम्हाला मग थोडं जेव्हा तुम्ही डेटा सारखा ऐकचाल निबंधाचे लेक्चर आपले पूर्ण होतील ना, तुम्हाला कळतं आणि काही युनिक गोष्टी निबंधात लिहायला शिकायच्या, तिथं भयानक मार्क मिळतात. आता हा जो निबंध आहे ना, त्याच्या रिलेटेड मी एक स्टोरी क्लासमध्ये सांगितलेली नीतिशास्त्राच्या. एक फ्रेडरिक निशे म्हणून एक थिंकर होता, त्याची मी एक स्टोरी सांगितली. आणि ती स्टोरी काय होती, त्या निशे जो थिंकर होता त्याची, की म्हणजे त्यांनी एक हे सांगितलेला, एक कॉन्सेप्ट सांगितलेला. आणि मी त्याच्यावर एक रील पण बनवली आहे माझ्या इंस्टाग्राम युट्यूब पेजवर. तर तो काय म्हणला की एखाद्या गुलामाचं सगळ्यात मोठं स्वातंत्र्य काय असेल. जर एखादा कोणी गुलाम आहे तर त्याला सगळ्यात आवडीची गोष्ट काय असणार आहे, सॉरी एखादा गुलाम सगळ्यात मोठं स्वप्न काय असेल. गुलामीतून मुक्ती होणे. आता फ्रेडरिक निशे काय म्हणलेलं याच्यावर की कुठल्याही गुलामाचं स्वप्न हे नसतं की गुलामीतून मुक्ती व्हावं, स्वातंत्र्य मिळावं. प्रत्येक गुलामाचं हे स्वप्न असतं की मला एक गुलाम मिळावा. डीप तत्वज्ञान आहे याच्या मागं. थोडक्यात त्याला काय म्हणायचं होतं तो कन्सेप्ट तुम्ही इथं लिंक करायचा. मी हेच उदाहरण सांगितलेलं क्लासमध्ये पोरांना इझिली समजायला, की प्रत्येक गुलामचं स्वप्न तो काय मला गुलामीतून मुक्त होणे नाही, मला गुलाम मिळले पाहिजेत. माझ्यावर जसा गुलामीत अत्याचार झाला मला दुसऱ्यावर करायचा आहे. बेसिकली एखाद्या सुनेला जिचं प्रचंड शोषण झालंय, सासूकडून छळ झालाय, त्या सुनेचं स्वप्न काय पाहिजे मग तुमच्या म्हणण्यानुसार, की मी जेव्हा सासू होईन मी माझ्या सुनेला सगळं स्वातंत्र्य देईन, सगळं व्यवस्थित ठेवेन, जे कधी मला मिळालं नाही. जसं मला बाहेर कुठं जाता नाही आलं, माझ्या मर्जीने कपडे घालता नाहीत आले, माझ्या मर्जीने संसार करता नाही आला, कुठले निर्णय घेता नाहीत आले, मी माझ्या सुनेला सगळं स्वातंत्र्य देईन. पण जेव्हा ती सून सासू होती ना, तिचं स्वप्न असतं आता माझ्या सुनेला मी तशीच वागणार जसं मला वागवलं गेलं, सेम नियम मी नाहीत का काढले दिवस तसेच, तुला काय होतंय. सो पॉइंट हा जो निशेचा होता ना, हाच तिथं तुम्हाला लिहायचा आहे. निशे असं म्हणला, त्याचं उदाहरण आहे सासू सुनेचं. आणि हे उदाहरण दर्शवतं की जर स्त्रियांना स्वतःचे दुय्यम स्थान हटवायचे असेल, पहिले स्त्रियांनी आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. सासू झाल्यावर सुनेला नीट वागवा, सशक्तीकरण पाहिजे असेल तर. मग एखाद्या सुनेला नोकरी करून दिली नाही तिच्या सासूनी, म्हणून ही सासू झाल्यावर सुनेला नोकरी करून नाही देणार. बाई तुला करून दिलं नाही ना, तुझं काम आहे तू दुसऱ्यांना नोकरी करून दे, तुझ्या सुनेला नोकरी करून दे. आणि सेम मग हाच इश्यूज आहे, फक्त मानसिकता बदलणे, त्याच्यावरच निबंध लिहिता आला पाहिजे.
तर तुम्हाला निबंधात मार्क मिळतील, अदरवाईज मार्क मिळणार नाहीत. ओके, सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि अख्खा मी निबंध याच्यात बरेच टॉपिक शिकवलेले, तेवढे फिल्टर करायचे. मग असं काहीतरी स्टोरीनी त्या निबंधाचं इंट्रोडक्शन तुम्हाला करता आलं पाहिजे. अशी स्टोरी वाचली ना तत्वज्ञानाच्या अँगलनी लिहिलेली, तुफान तिथंच तो 20-25 मार्क ऍड करतोय बघा. तुम्हाला ते निबंध नीटच कळालाय. मग पुढे निबंधात जिस्ट लिहायची असते की निबंधात पूर्ण तुम्ही पुढे काय काय लिहिलेलं आहे, म्हणजे पूर्ण स्ट्रक्चरिंग नीट जमलं पाहिजे की तुम्ही थॉट कसे नीट लाईन बाय लाईन रिप्रेझेंट करता. मग जिस्ट कशी लिहायची मी नंतर शिकवेन, पण मग आता पुढं मेन बॉडी तुम्ही काय लिहिला पाहिजे. पहिल्यांदा निबंधाचं डिकोडिंग ते नीट करता आलं पाहिजे की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी. ह्यात एक इम्प्लिसिट आर्ग्युमेंट आहे जी पहिल्यांदा तुम्ही ऍड्रेस केली पाहिजे. निबंधात पुढचे 100 शब्द आता तुमचे त्याच्यावर पाहिजेत. काय एक आर्ग्युमेंट आहे, स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. मग स्त्रियांना खरोखर दुय्यम स्थान आहे का, त्याच्यावर 100 शब्द लिहा. मग कसं दुय्यम स्थान आहे त्याचे वेगवेगळे अँगल चेक करायचे. बायोलॉजिकली कसं दुय्यम स्थान आहे, त्याचा एक मल्टी डायमेन्शनलिटीचा एक चार्ट आहे जो मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवेन. आणि दर अँगलवर महिलांचं स्थान बघायचं. राजकारणात दुय्यम स्थान, अर्थकारणात दुय्यम स्थान, समाजात कसं दुय्यम स्थान आहे, शिक्षणात कसं मुलाला शिकवलं जातं, बऱ्याच वेळा मुलीला कमी शिकवलं जातं. तर दर ठिकाणी कसं दुय्यम स्थान आहे हे दाखवून द्या. ओके, सो तो पाठ की स्त्रियांचे समाज दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी. मग आता पहिल्यांदा तुम्ही काय लिहिलं, दुय्यम स्थान आहे. आणि मग आता त्यांचं म्हणणं काय आहे की दुय्यम स्थान हटवून काय करायचंय, महिला सशक्तीकरण ऑटोमॅटिकली. सो दुय्यम स्थान आहे मान्य केलं. मग ऑटोमॅटिकली नेक्स्ट दुय्यम स्थान हटवून काय होईल, सशक्तीकरण. महिलांचं सशक्तीकरण तुम्ही मेजर कसं करता, सशक्तीकरण मेजर कसं करणार तुम्ही, त्याचा पूर्ण एक चार्ट मी शिकवेन. महिलांचे इश्यू शिकवताना 3 पॅरामीटरवर महिला सशक्तीकरण मोजलं जातं. महिला असो कुठलाही दुर्बल घटक. एक आहे ऍटिट्यूड, एजन्सी आणि आउटकम. ऍटिट्यूड म्हणजे वृत्ती, एखाद्या विषयाप्रतीची महिलांप्रतीची वृत्ती काय आहे समाजातली, तो ऍटिट्यूड. की महिला काय त्याला म्हणतात, म्हणजे महिलांनी जॉब करू नये. ओके, किंवा महिलांना फक्त एक वस्तू म्हणून बघणे, सेक्शुअल ऑब्जेक्ट वगैरे. जसे आयटम सॉन्ग मध्ये गाण्यांमध्ये महिलांना जसे शब्द वापरले जातात, चिकनी, चमेली, पव्वा, तंदुरी वगैरे. सो समाजाचा दृष्टिकोन कळतोय त्यांच्याकडे बघण्याचा. तर वृत्ती हे एक महिला सशक्तीकरण मोजलं जातं. दुसरं आहे आउटकम. आउटकम म्हणजे काय, तुमचे नंबर, सेक्स रेशो काय आहे, ओके, चाइल्ड इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, फिमेल मॉर्टॅलिटी रेट, मॅरेज, चाइल्ड मॅरेजेस किती होत आहेत, हे काय झाले आउटकम. आउटकमवर महिलांची स्थिती काय आहे ते तुम्हाला दाखवता आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय, एजन्सी हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो. एजन्सी म्हणजे ऍक्च्युली त्यांचं स्वतंत्र वाढवा किंवा त्यांची काय झालं कॅपॅबिलिटीज, क्षमता त्या वाढवणे. सो क्षमता, वृत्ती आणि ऍक्च्युली समाजात काय होत आहे त्यांच्याबरोबर आउटकम्स, फिगर्स, नंबरमध्ये मेजर केलं जातं महिलांचं सशक्तीकरण. मला दाखवा असं सशक्तीकरण मेजर केलं जातं. मग ह्या सगळ्या फॅक्टरवर इंडियाच्या महिला कुठं आहेत. मग मी काय म्हणलं, सक्षमीकरण, कॅपॅबिलिटी वाढवा. मग सक्षमीकरण वेगवेगळ्या प्रकारे येतं, ते मी तिथे चार्टमध्ये शिकवेन तुम्हाला. एज्युकेशनल येतं, कल्चरल येतं, सोशल येतं, तुमचं हे येतं लीगल येतं. सो लीगल एम्पॉवरमेंट, सोशल एम्पॉवरमेंट, एज्युकेशनल एम्पॉवरमेंट, इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट, ओके, फायनान्शियल एम्पॉवरमेंट. ह्या सगळ्यामध्ये महिला कशा दुय्यम आहेत. मग हे तुम्ही लिहिलं सशक्तीकरण. मग आता लॉजिकली पुढचा निबंध काय म्हणतोय, महिलांचे दुय्यम स्थान हटवण्यासाठी महिलांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. मग मानसिकता बदलल्यावर काय होईल का नाही पुढची गोष्ट आहे. पण मग ह्याच्यात आधी इम्प्लिसिट अझम्पशन काय आहे निबंधात, बदलणी ते पुढे आलं, बदलण्याची गरज आहे ते त्यांनी स्वतः सांगितलं तुम्हाला. ह्याच्यात एक दडलेली आर्ग्युमेंट आहे, ती डिटेक्ट करता आली पाहिजे. आपण काय म्हणलं, महिलांना दुय्यम स्थान हटवण्यासाठी, म्हणजे इम्प्लिसिट अझम्पशन काय, महिलांचं दुय्यम स्थान आहे. कसं आहे लिहिलं, दुय्यम स्थान हटवून काय होईल, सशक्तीकरण. मग सशक्तीकरण कसं मेजर केलं जातं, सशक्तीकरण म्हणजे काय ते लिहिलं. मग आता निबंधात पुढे गेल्यावर निबंध काय म्हणतोय, सशक्तीकरणासाठी काय करावं लागेल, मानसिकता बदलावी लागेल. त्याच्यात अजून एक इम्प्लिसिट अझम्पशन आहे, शोधा. त्यांची मानसिकता, परफेक्ट. मानसिकता काय आहे त्याच्यापेक्षा थोडा अजून चेंज, की मानसिकतेमुळे स्त्रियांच्या सशक्तीकरण होत नाहीये का.
निबंध काय म्हणतोय, मानसिकता बदलली तर स्त्रियांचं दुय्यम स्थान हटेल, सशक्तीकरण होईल. पण मग मानसिकता खरंच जबाबदार आहे का दुय्यम स्थानासाठी? ते आधी लिहून दाखवा. कसे स्त्रिया त्यांच्याच मानसिकतेमुळे मागास आहेत, कळलं? आधी ते दाखवा. मग बदलायची गरज कशी आहे, कसं बदलायचं वगैरे तो पुढचा पाठ झाला. मग महिला स्वतःच्या मानसिकतेमुळे मागास आहेत हे निबंधात लिहा. मग सांगा मला उदाहरण की स्त्रिया त्यांच्या मानसिकतेमुळेच मागास आहेत, ह्याचं काय तुम्हाला उदाहरण जमतात का? आणि खूप भारी हे उदाहरण लिहू शकतो. पण मी काय सांगितलं मागाशी, उदाहरण हा निबंध नाही. सो त्याचं म्हणणं की सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या सासूनी खूप विरोध केला. सो यस, मानसिकता बदलणं गरजेचं आहे. पण हे उदाहरण झालं. तुला उदाहरण सपोर्ट मध्ये लिहायचंय. आधी काय लिहायचंय तुला, तत्वज्ञान. म्हणून सांगितलं मॅक्झिमम पूर्ण उदाहरण लिहिते ती. उदाहरण नुसते लिहून निबंधात मार्क मिळत नाहीत. तो करा विचार. आता याच्यामध्ये मी जेंडर इश्यू शिकवताना सुरुवातीलाच महिलांचे इश्यू शिकवताना 2 टॉपिक शिकवलेले. फेमिनिझम काय असतं, स्त्रीवाद, आणि फेमिनायझेशन म्हणजे काय, की तंत्रज्ञान वगैरेचं फेमिनायझेशन केलं पाहिजे. हा एक थोडा टेक्निकल कॉन्सेप्ट आहे. पण स्त्रीवाद काय असतो, फेमिनिझम जेव्हा आपण म्हणलो, ह्या फेमिनिझमचा मूळ गाभा काय होता, तो पॉईंट तुम्ही इथं निबंधात लिहायचा. तो लिहिला ना, इतके मार्क मिळतात बघा. आता स्त्रीवाद काय असतो, फेमिनिझमचा गाभा, तर हजारो वर्ष स्त्रियांना काय म्हणून बघितलं गेलं, तिचं काम एकच, पोरं पैदा करणे, बेबी मेकिंग मशीन आणि घर संभाळणे. सो फायनली स्त्री म्हणजे कोण, स्त्रीच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता समाजाचा सगळ्यांचा, की पुरुषांच्या गरजा भागवणारी गोष्ट. ओके, आणि एस्पेशली सेक्शुअल गरजा, कारण बाकी तर घरातली कामं करायला तुम्ही गडी ठेवू शकता. ओके, सो पुरुषांच्या लैंगिक इच्छा पूर्ण करणारी गोष्ट हजारो वर्ष महिलांना हे बघितलं गेलं. तिची ओळखच काय होती, शरीर. तू पोरं पैदा करू शकते का, ओके, तिला स्वतःचं काय अस्तित्व नव्हतं. स्त्रीवादाचं म्हणणं काय होतं, मी तिथं क्लासमध्ये सांगितलेलं की स्त्रीवाद जन्माच्या आहे ना मागं, की स्त्रीला एक फक्त बायोलॉजिकल गोष्ट म्हणून न ओळखलं जाता. सी, बायोलॉजिकली काय असतं क्लासिफिकेशन, मेल आणि फिमेल, जे बायोलॉजिकल आहे, ज्याला तुम्ही अडवू शकत नाही. पुरुष आणि स्त्री नेचरनेच क्रिएट केलेले. मॅन अँड वुमन म्हणतो ना आपण, बाई माणूस, हे झाला सांस्कृतिक फरक. नैसर्गिक फरक आपण टाळू शकत नाही. मुलीच किंवा स्त्रियाच बाळाला जन्म देऊ शकतात, पुरुष देऊच शकत नाही. हे तर ऍक्सेप्टेबलच आहे, ह्याच्यात कोणी काहीच करू शकत नाही. ओके, स्त्रीवाद कधी येतो, जी गोष्ट नैसर्गिक नाही पण तुम्ही भेदभाव करता, ते येतं मॅन अँड वुमन, बाई माणूस. अरे बाई माणसाचं काम नाही जिम मध्ये जाणं. ओके, हे जेव्हा तुम्ही फरक करा, फिमेली फिट राहू शकतात, फिमेली व्यायाम करू शकतात. ओके, महिलांनी स्वयंपाक करावा. अरे सगळ्या हॉटेलमधले कुक तर पुरुष आहेत जास्त चांगलेवाले, कुठे लिहिलं नाही की स्त्रिया चांगला स्वयंपाक बनवू शकतात वगैरे. सो रादर पुरुष बाळाची चांगली काळजी घेऊ शकतात, फिजिकली फिट असल्यामुळे कुठलं नुकसान येऊ देऊ शकत नाहीत. स्त्रीचं काम फक्त बाळाला जन्म घालणे, रक्षण करणं पुरुषाचं आहे, पण आपण घरची काम पण स्त्रियांना दिलं. सो हे काय झालं, हा झाला संस्कृतीने केलेला भेदभाव, निसर्गाने नाही, सामाजिक, हा हटवणे. सो बेसिक स्त्रीवादाच्या चळवळीचं म्हणणं काय होतं, की स्त्रियांना शारीरिक गोष्टीच्या पुढेही ओळख असावी. ओके, की तिची ओळख ही फक्त शरीराने असू नये, मेल का फिमेल सारखी. ओके, तिची ओळख फक्त लैंगिक असू नये, तिची ओळख की बाई तिची नोकरी काय, ती जॉब काय करते, की तिची ओळख IAS IPS म्हणून असावी. ओके, ती स्वतःचे निर्णय घ्यायला सशक्त असावी. सो स्त्रीला तिच्या फक्त शारीरिक गोष्टीच्या पुढे पण तिची ओळख असावी, हा होता स्त्रीवादाचा महत्वाचा मुद्दा. तिला तिचं करिअर असावं, चॉईस असावं, हॉबी असावी, ती स्वतःच्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेऊ शकते, कधी लग्न करायचं नाही करायचं, मुलं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिला मिळाव्यात, हा स्त्रीवादाचा मेन मुद्दा होता. पण हे न होता आज समाजात दाखवून द्या की स्त्रियांची मानसिकता त्यांच्या दुय्यम स्थानाची कशी जबाबदार आहे. इन्स्टावर ह्या ज्या पुरी रील बनवत आहेत, काय म्हणतात, आम्हाला कपडे घालायचे स्वातंत्र्य, आम्ही कशी कपडे घालू शकतो, आणि रील बनवून तुम्ही पैसे कमवताय. ठीक आहे, पण फायनली झालं काय, तुम्ही तुमचं शरीरच विकत आहात. सो हजारो वर्षापूर्वी पण तेच चालू होतं, आज पण तेच करत आहात.
सो तुम्हाला जर स्त्री म्हणून शरीराच्या पुढची ओळख पाहिजे असेल की IAS IPS वगैरे अशी काही तुम्हाला मोठी ओळख पाहिजे असेल तर स्त्रियांनीच पहिल्यांदा आपल्या शरीराचं वस्तुकीकरण करणं थांबवलं पाहिजे. हे तुम्हाला दाखवून दिलं पाहिजे आलं पाहिजे की स्त्रियांची मानसिकता त्यांच्या गुलामीसाठी कशी जबाबदार आहे. ओके, स्त्रिया नावाला इलेक्शनला उभं राहतात, सरपंच सगळं जाऊन काम करतो. स्त्रीला कळलं पाहिजे ना, मग मी नाही हे काम करू शकत, तू इलेक्शनला उभं राहू नको नवरा म्हणला तरी. जी चांगली आहे तिला शिकू द्या आणि स्त्रियांनी पहिल्यांदा तिला मत केलं पाहिजे की जर एखादी शिकलेली स्त्री आहे, स्वतः इंडिपेंडंट आहे, ही माझ्यासाठी चांगलं काम करू शकते, मी तिला मत दिलं पाहिजे. स्त्रिया त्यांना मत देत नाहीत. ओके, हे जे स्त्रियांनी स्वतःची मतं, तुम्ही स्वतःचा पगार वगैरे आहे, नोकरी आहे, स्वतः कमवताय, मग लग्न करताना तुम्ही अशाच माणसाची केलं पाहिजे जो तुमच्या लेवलचा आहे. मग तुम्ही जर तुमच्याशी जास्त श्रीमंताशी लग्न केलं, तो काय करणार आहे, तुम्हाला दरवेळी खालीच बघणार, तुमचं स्थान कंटिन्युअसली दुय्यमच राहणार. सो तुम्हाला जर रिस्पेक्ट पाहिजे, एखादा मुलगा नोकरीवाला असेल, बिना नोकरीच्या मुलीशी लग्न करू शकतो, पण एखादी मुलगी ते करते का? तुझा तू पगार वगैरे कमवला तर तुझ्यात पण ती मानसिकता पाहिजे. ह्या स्त्रिया करत नाहीत आणि मग ऑटोमॅटिकली तुम्ही स्वतःला कायमच दुय्यम ठेवता. मग पहिल्यांदा आता निबंधात थर्ड पार्टमध्ये काय दाखवलं पाहिजे, हो स्त्रियांची मानसिकता आहे त्याच्यामुळेच त्या दुय्यम स्थानावर आहेत, त्यांची मानसिकता दुय्यम स्थानाला जबाबदार आहे. हे 7-8 गोष्टी लिहा आणि त्याच्यामध्ये मग उदाहरण म्हणजे लिहायचं की बऱ्याच स्त्रियांच्या बद्दल जे रिफॉर्म होतात, काही स्त्रिया महिला ऍक्टिव्ह असतात लीडर, तर त्यांना अपोज केलं जातं समाजाकडून वगैरे. मग एखादी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, तिचा डिवोर्स झालेला आहे, ती काय आम्हाला येऊन सांगणार तिचा स्वतः डिवोर्स झालेला आहे. अशी जी स्त्रियांचीच मानसिकता असते, तिचं कशाला ऐका वगैरे, ही बदलली पहिल्यांदा त्यांनी स्वतः बदलली पाहिजे. ह्या विचारामुळे तुम्ही मागास आहात हे पहिले दाखवून द्या. मग नेक्स्ट लॉजिकली प्रश्न काय येणार आहे तुम्हाला निबंधात, आणि ह्याच्यात उदाहरण लिहायची. सावित्रीबाईंचं जसं लिहिलं असे सपोर्टमध्ये उदाहरण लिहायचे. मग स्त्रियांनी जर मानसिकता बदलली, नेक्स्ट दुय्यम स्थान हटू शकतं का? मग तुम्ही इतर पॉईंट नसतील ना तरी इकडे तिकडची उदाहरणं घेऊन उत्तर लिहू शकता. म्हणजे इकडे तिकडची उदाहरण कुठली लिहू शकता की जर स्त्रियांनी मानसिकता बदलून स्वतः काही गोष्ट करायला घेतली तर समाज बदललाय का, त्यांचं दुय्यम स्थान हटलंय का? मग त्याची उदाहरण लिहा. अहिल्याबाई होळकर जेव्हा स्वतः राजा झाल्या त्या किंवा महाराणी झाल्या, त्यांनी किती मोठमोठे समाजात बदल घडवून आणली. ओके, सो त्यांनी स्वतःला दुय्यम समजलं नाही की मी स्त्री आहे तर राज्य कसं चालवू वगैरे. त्यांनी खंबीरपणे राज्य चालवलं. झाशी राणी मानसिकता बदलली, इंग्रजांशी लढली. ओके, सो स्त्रियांनी स्वतःला मानसिकता जर बदलली आणि स्वतः हातात गोष्टी घेतल्या तर त्या स्वतःचं दुय्यम स्थान हटवू शकतात. हो का, इतिहासात अशी उदाहरणं आहेत. तिथं तू वाटलं तर अजून उदाहरण लिहू शकतो. मग ऑटोमॅटिकली आपण आतापर्यंत काय काय डिस्कस केलं निबंधात, स्त्रियांचं दुय्यम स्थान आहे का, सशक्तीकरण म्हणजे काय, दुय्यम स्थानाला स्त्रियांची मानसिकता जबाबदार आहे का, हो, मानसिकता हटली तर बदल होऊ शकतो का, हो. ओके, इतिहासात उदाहरण आहेत. मग आता ही मानसिकता हटवायची कशी, स्त्रियांची मानसिकता हटवण्यासाठी काय काय करावं लागेल. ओके, त्याच्यात नीतिशास्त्रातला वृत्ती बदल, मूल्य बदल, हा जे टॉपिक आहेत ना सगळे उतरून टाकायचे. मग शिक्षणातून आपल्याला कशी त्यांची मानसिकता बदलावी लागेल, समाजातून कशी बदलावी लागेल, धर्माकडून कशी बदलावी लागेल, धर्मातली गोष्टीतून वगैरे, असे सगळ्याचं थोडा पार्ट लिहून हा झाला तुमचा निबंधाला सोल्युशन. हे लय महत्वाचं असतं निबंधाला सोल्युशन लिहिणे, कारण तुम्ही निबंधात जे सोल्युशन टाकता ओके त्याच्यावर तुमचे सगळ्यात जास्त हे होतात, काय त्याला म्हणतात, मार्क्स आहेत. कारण त्यांना आता प्रशासनात अशी लोक पाहिजे जे तुम्हाला प्रशासनात देशाचे प्रश्न सोडवू शकतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील. त्यामुळे तुम्ही तिथं उदाहरण दाखवा, योगा स्त्रियाशी स्वतःची मानसिकता बदलू शकतात. ते लिहिलं की पुढचा पार्ट, लास्ट पार्ट निबंधाचा, जे मी सांगतो की नेसेसरी सफिशियंट कॉजेस टाकायचे. ठीक आहे, स्त्रियांनी मानसिकता बदलली, कशी बदलायची ते पण दिलं तुम्ही. लॉजिकली विचार करता त्यांनी दुय्यम स्थान हटेल का? स्त्रियांची मानसिकताच फक्त जबाबदार आहे का दुय्यम स्थानाला? मग अजून कुठल्या गोष्टी जबाबदार आहेत स्त्रियांच्या दुय्यम स्थानासाठी? मग त्याच्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृती, सामाजिक परिस्थिती, पुरुष पण जबाबदार आहेत ना त्यांच्या दुय्यम स्थानाला. ओके, समाज पण जबाबदार आहे, फक्त स्त्रिया स्वतः जबाबदार नाहीयेत. सरकारची धोरणं आहेत का? 70 वर्ष झाले तरी महिलांना रिझर्वेशन दिलं नाही लोकसभेत, राज्यसभेत. सरकारी धोरणं पण हे आहेत, आर्थिक घटक पण आहेत, महिलांना
हे जे सक्षमीकरणाचे कायदे जे आले ते खूप आत्ता कुठं आले, त्याचा इम्पॅक्ट होत नाहीये. पोलीस दलामध्ये महिलांचा खूप कमी पर्सेंटेज वगैरे आहे. सो फक्त स्त्रिया त्यांच्या दुय्यम स्थानात जबाबदार नाहीत, बाकी पण घटक आहेत, ते पण बदलणं गरजेचं आहे. तर स्त्रियांनी मानसिकता बदलली म्हणून दुय्यम स्थान हटणार नाही. हे अजून एक 100 शब्दात लिहायचं. कळलं? हे झालं नेसेसरी सफिशियंट कॉजेस. हे केल्यानंतर एक पॉईंट असतो डिसएग्रीमेंट. निबंधाला तुम्ही विरोध करू शकता, दर ठिकाणी करायचा नाही, इथं करायचा नाही. इथं तुम्ही नाही लिहू शकत की स्त्रियांनी दुय्यम स्थान, मानसिकता बदलली तरी दुय्यम स्थान हटणार नाही, असं लिहायचं नाही. हा, ते पुरेसं नाहीये, बाकी पण घटक जबाबदार आहे, ते लिहू शकता. आणि मग तुमचं एंडला येणार आहे कन्क्लुजन. ओके, आता कन्क्लुजनचे पण बरेच वेगळे प्रकार असतात जे मी शिकवेन. त्यामध्ये एक असतो कन्क्लुजन विथ ऑप्टिमिझम. ते कसं करणार? कन्क्लुजन विथ ऑप्टिमिझम म्हणजे काय? वेगवेगळे प्रकार आहेत, समरायझेशन करू शकता वगैरे. पण ऑप्टिमिझम शक्यतो करायचं खूप इझी असतं. हे काय त्याला अवघड नाही बरं, हे नुसती शिकायची गोष्ट आहे. रिपिटेटिव्हली ऐकलं ना जरी क्लासमध्ये, तुम्हाला ते उदाहरणं कळून जातात आरामात. ओके, सो कन्क्लुजन कसं करायचं याचं ऑप्टिमिझमचं, की निबंध काय म्हणतोय, दुय्यम स्थान हटवण्यासाठी मानसिकता बदलणं गरजेचं आहे. तुम्ही सगळे अनालिसिस केले, हे पण ऍग्री केले की मानसिकता बदलली तर दुय्यम स्थान हटेल. मानसिकता बदलण्यासाठी काय काय करावं लागेल, सोल्युशन पण लिहिले. मग आता कन्क्लुजन मध्ये टाका की जर स्त्रियांनी आपली मानसिकता बदलली, समाजातल्या प्रत्येक स्त्री जी आहे ना, आता 100 वर्षानंतरचा भारत बघताय तुम्ही किंवा जग बघताय, त्या 100 वर्षानंतरच्या भारतामध्ये, त्या जगामध्ये प्रत्येक स्त्री अशी आहे की जिने आपली मानसिकता बदललेली आहे. आता कुठलीही स्त्री सरपंच पतीला काम करून देत नाही, स्वतः जाऊन ग्रामपंचायतीत काम करते. ओके, कुठलीही स्त्री स्वतःच्या शरीराचं वस्तुकीकरण करत नाही वगैरे. हे सगळे जर बदल तुम्ही घडवून आणले तर समाजात काय बदल होईल? मग असा नवीन समाज कसा असेल ज्याच्यात स्त्रियांचं दुय्यम स्थान हटलेलं असेल? ते थोडं इमॅजिनेशन करायचं. ती पार्ट थोडा अवघड आहे, तुम्ही प्रॅक्टिसने तुम्हाला कळून जाईल, शिकून जाईल. म्हणजे मला काय म्हणायचं, एक निबंध असा आलता, विजडम फाइंड्स ट्रूथ, युपीएससी मध्ये, की ज्ञान सत्य शोधते. मग तुम्ही असं इमॅजिन करा की रस्त्यावरचा प्रत्येक माणूस हा गांधी, बुद्धा, महावीरांसारखा आहे, आंबेडकरांसारखा आहे, सगळे ज्ञानाने भरलेले. असा समाजात कसा समाज बदललेला असेल? रस्त्यावरचा चालणारा प्रत्येक माणूस विद्वान आहे, प्रत्येकाला आपण ज्ञान देऊ शकलो आहे. ते थोडं इमॅजिनेशन करायचं. हे सगळ्यात भारी कन्क्लुजन असतं. सो हे काय, निबंधात जो प्रॉब्लेम दिला तो सॉल्व्ह झाला. स्त्रियांची मानसिकता बदलली, दुय्यम स्थान हटलं, आता स्त्री पुरुष समान आहेत, आणि असा बदललेल्या मानसिकतेचा भारत कसा असेल हे थोडं फॅन्टेसाइज करायचं, इमॅजिन करायचं. हे करता आलं, दॅट इज वन ऑफ द बेस्ट कन्क्लुजन. ह्याच्यापेक्षा म्हणून भारी एक असतं क्लोजर ऑफ एनेक्डॉट. तुम्ही सुरुवातीला काहीतरी इंट्रोमध्ये स्टोरी लिहायची, तीच उलटी करायची, रिव्हर्स मारून द्यायची. ते पण एक टेक्निक असते. म्हणजे ह्या निबंधात तुम्ही एखादी स्टोरी लिहिली आहे की एखाद्या स्त्रीला तिच्या मानसिकतेमुळं, म्हणजे मी जर माहिती सांगितलं सासू सुनेचं, मग तुम्ही स्वतःची एखादी स्टोरी टाईपमध्ये बनवू शकता. माझ्या घराशेजारी एक सासू सून होती, त्या सुनेचा प्रचंड छळ केला गेला वगैरे वगैरे, तिच्या विरुद्ध बरंच डोमेस्टिक व्हायलन्स झालं, एखादं चित्रण करू शकता एखाद्या गोष्टीचं. ओके, आणि मग कसं की स्त्रियांनी स्वतःची मानसिकता न बदलल्यामुळे एक सासूच आपल्या सुनेला छळत आहे, ज्या सासूने हुंडा दिला ती सुनेकडून आता हुंड्याची अपेक्षा करत आहे, त्यासाठी तिला छळत आहे. हे सगळं तुम्ही लिहिलं स्टोरी. ही स्टोरी आता एंडला कन्क्लूड करायची. आणि जर आपण स्त्रियांची ही मानसिकता बदलू शकलो, जे तुम्ही सोल्युशन मध्ये लिहिलेलं आहे, बदलू शकलो, तर उद्या तीच सून जिचा एवढा छळ झालेला उद्या सासू होईल. ती आपल्या मुलाला कुणाकडूनही हुंडा घेऊन देणार नाही. ती आपल्या सुनेला स्वतःच्या लेकीसारखी वागवेल, स्वतःच्या सुनेला कशी सगळे स्वातंत्र्य देईल, आणि कसं जग बदललं असेल. सो पहिल्यांदा तुम्ही जी स्टोरी लिहिली ज्या सुनेची, जिचा छळ झालेला आहे, ती असं सासू झाल्यावर दुसऱ्या सुनेला नीट वागवत आहे. उलट करायचं, 100 शब्दात कन्क्लुजन लिहायचं. झाला निबंध. आणि हे लिहिताना कंटेंट पॉवरफुल पाहिजे. ते निबंधाचं मग मी सांगितलं ना, कसा लिहायचा वेगळं शिकायचं, काय लिहायचं सेपरेट तुम्हाला शिकवणार आहे. 7-8 थीम करायच्या, काही तुम्हाला दुसरं लागणार नाही. मग निबंधात पहिल्यांदा तुम्ही काय लिहिलं, इंट्रो. इंट्रोमध्ये काय की स्त्रियांनी आपली मानसिकता, एखादं उदाहरणाने तुम्ही इंट्रोड्यूस केलं, किंवा ते फ्रेडरिक नीशेचं मी जे सांगितलं
उदाहरणाने की गुलामाला स्वातंत्र्य नको असतं, गुलाम पाहिजे असतो. सासूला सुनेला जिचा छळ झालाय तिला पण स्वातंत्र्य नकोय, आपल्याला सून छळायला पाहिजे. त्या स्टोरी इंट्रो करा. मग दुय्यम स्थान जबाबदार आहे का? मग 100 शब्द गेले इंट्रोत. स्त्रिया दुय्यम स्थान आहे का स्त्रियांचं? 100 शब्द. सशक्तीकरण म्हणजे काय? 100 शब्द. स्वतःच्या मानसिकतेमुळे स्त्रिया दुय्यम स्थानावर आहेत का? हो आहेत. मग स्त्रियांनी मानसिकता बदलली तर बदल होऊ शकतो का? होऊ शकतो. अजून एक 100 शब्द. मग स्त्रियांची मानसिकता कशी बदलली जाईल? अजून एक 100 शब्द. मग ती मानसिकता बदलणे एकमेव घटक आहे का दुय्यम स्थान हटवायला? नाही. पुरुष, समाज, धर्म यांनी पण स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. 100 शब्द. आणि मग आता सगळ्या स्त्रियांची मानसिकता बदलली, समाजाची बदलली आहे. जो नवीन समाज असेल, ओके, तो कसा, जो स्त्रियांना दुय्यम वागवत नाही, तो कसा असेल समाज? त्या समाजात कसे काय काय बदल झालेले असतील, स्त्री पुरुष कसे समान असतील, 8वी आहे. सो 8 डायमेन्शन सांगितले निबंधात, इंट्रो टू कन्क्लुजन. सगळ्या याच्यावर 100 ते 125 शब्द तरी लिहिले ना, 1000 शब्द आरामात. 8 डायमेन्शन 100 800, 25 एक्स्ट्रा ऍड झाले, 1000 शब्दात निबंध पूर्ण. सो स्टार्ट टू एंड निबंध क्लासमध्ये शिकवलेला आणि सगळा डेटा बी पूर्ण दिलेला. आणि आधीच मी सांगितलेलं तुम्ही रिझनिंग बेस्ड करा आणि नीट शिका. ओके. आणि सी महिनाभरात तुम्हाला एसी, एथिक्स, जीएस सगळ्याचे क्रॅश कोर्स मिळून जातील. पण ह्या लेवलला निबंध लिहू शकला नाही तर मेन्समध्ये काहीतरी मार्क पडतील, 50, 60, 70, 80 निबंध. एकदाच मेन्स लिहिल ना, पोस्टच काढायचे. त्या वर्षी तुम्हाला परत मेन्स लिहायची गरज नाही पडली पाहिजे. आणि मागच्या जुन्या सिलेबसमध्ये शक्य नव्हतं, कारण लय रट्टा मारो होता, ऑब्जेक्टिव्ह होता. हा लय स्किल बेस्ड आहे. एकदा तुम्हाला एक गोष्टी कळली ना, ओके, परत डबल कायच करणार. नीतिशास्त्र फिक्स्ड आहे, निबंध फिक्स्ड आहे. एकदा तुम्हाला समजला कसा लिहायचा, काय लिहायचा आहे, परफेक्ट जमून जातो. म्हणजे माझीच एक स्टुडंटच होती मागच्या एसीच्या बॅचला, ती अशीच उशिरा आली एका लेक्चरला. इथिक्सचा तिने तर ऑलरेडी क्लास केलेला, एसीचा केलेला, अँसर रायटिंगची बॅच करत होती मागची. आणि अँसर रायटिंगच्या बॅच वेळी तिचं हे झालं, निबंधाला उशिरा आली. मी सांगितलं त्या दिवशी महत्वाचा निबंध टॉपिक शिकवणार आहे मी, टाईमवर या सगळ्यांनी. ती त्या दिवशी लेट आली म्हणून तिला म्हणलं तुला पनिशमेंट म्हणून निबंध लिहून आणायचा. आणि मी तिला निबंध दिला, माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण टाकला मी तो, की याचा उंच देह ठेवा, छोटी देह ठेवणे म्हणजे गुन्हाच. तिच्या आयुष्यातला तो पहिला निबंध होता. तिने इतका परफेक्ट लिहिला की मी टेलिग्रामला पण टाकला. ऑसम. 140-50 मार्क आरामात येऊन जाणार. आणि प्रत्येक टीप जी सांगितलेली, इंट्रो कसा करा, सोल्युशन, कन्क्लुजन, हे सगळे स्ट्रक्चरिंग, चार्ट बीट एकदम व्यवस्थित ऍड केलं. सो हे होऊन जातं स्किल बेस्ड. फक्त कंटेंट व्यवस्थित पाहिजे. हा, आता तुम्ही किती चांगला निबंध लिहिला, स्ट्रक्चरिंग, तुम्हाला हे सांगितले, हे जे विचार, नीचेचा जो कॉन्सेप्ट सांगितला, स्त्रीवाद काय होता, स्त्रीवादच मध्ये दुय्यम स्थान हटवणे हेच सगळ्या स्त्रीवाद होतं. आणि आज स्त्रियात अशा वागतात की स्वतःला दुय्यम ठेवत आहेत वगैरे. मग स्त्रियात कशा जबाबदार आहेत, हे सगळे हायर लेवल थॉट्स लिहिता आले पाहिजेत. आरामात व्यवस्थित निबंध लिहू शकता. त्याच्यानंतर आणि मी सांगितलं 4 पैकी 1च निबंध लिहायचा आहे, संपला इथेच विषय. काही दुसरं बघायची गरज नाही, परफेक्टच लिहून यायचा. ओके. त्याच्यामुळे मी सांगतोय की क्रॅश कोर्स काय मी पोरांना गंडवायला घेऊ शकतो, 1 महिन्याचा ऑल जीएस क्रॅश कोर्स, सगळे विषय वगैरे. काही बंडलवाईज शिकून फायदा नाही. पोरांना मार्क नाही आले तर मोकळ्या त्यांचे मेन्स बर्बाद करायचं काम आहे. ओके. त्यामुळे नीट करा. हे विषय लय एफर्ट्सचे आहेत, स्किल करायचे आहेत. आणि 140-150 मार्क एसी एथिक्सलाच येतात. जीएस 1, 2, 3 कितीही घासा, तुम्हाला मार्क 100च्या वर जाणार नाहीत. टॉपरचा ऑल इंडिया स्कोर असतो तो. जीएस 1, 2, 3 मध्ये 100 मार्क येणे. त्यात वर्ल्ड हिस्ट्री वाचणे. एक प्रश्न आलाय फक्त वर्ल्ड हिस्ट्री मागच्या ह्याच्यात, आणि पोरं एक पुस्तक वाचून जाणार आहे. पोस्ट इंडिपेंडंट इंडियाचा एक प्रश्न आलाय राज्यसेवेत, पुस्तक वाचून जाणार. राहू द्या, 2 पुस्तकं वाचायची सोडा, 10 निबंध एक्स्ट्रा लिहा. आणि त्याच्यासाठी अक्का हे करतात. मग क्रॅश कोर्समध्ये काय करतात, निबंध शिकवणार महिनाभरातल्या 4 दिवस, 2 दिवस, नीतिशास्त्र शिकवणार 4 दिवस. आणि मग हे जे सोपे टॉपिक आहेत, वर्ल्ड हिस्ट्री, ते शिकवणार मग 4 दिवस, पोस्ट इंडिपेंडंट इंडिया 4 दिवस. अरे पण 4 दिवस शिकून एक प्रश्न येणार आहे, ही 250 मार्काचा पेपर येणार आहे. वेटेज कुठल्याला किती आहे ते नीट बघून अभ्यास करा. ओके. त्याच्यानंतर सेकंड निबंध मी सांगतो, पण हा थर्ड निबंध जो आहे हा पण क्लासमध्ये पूर्ण सांगितलेला मी. तुम्ही धार्मिक नव्हता, आध्यात्मिक होऊ शकता. ओके. तर मी काय सांगितलेलं, जशी आपण महिलांची थीम बघणार आहे क्लासमध्ये, तशीच आपण सायन्स, रिलिजन, स्पिरिच्युअलिटी ती थीम बघणार आहे. विज्ञान काय असतं आणि धर्म काय असतं, विज्ञानाची तत्व काय असतात, युनिव्हर्सॅलिझम, ओके, निरपेक्षता, ऑब्जेक्टिव्हिझम, वस्तुनिष्ठता, कार्यकारण भाव, कॉज इफेक्ट रिलेशन, ओपन माइंडेडनेस, स्केप्टिसिझम ज्याला म्हणतात.
ओके, प्रश्न उद्भवणे किंवा प्रश्न निर्माण करणे. सो विज्ञानाची काय तत्व आहेत, सो विज्ञान काय असतं मी शिकवलेलं. नंतर मग अध्यात्म काय असतं, धर्म काय असतो, मग त्याच्यामध्ये पूर्ण भारतीय तत्वज्ञान शिकवलेलं मी, की आपला जो पुरुषार्थ कन्सेप्ट आहे, आणि पुरुषार्थामध्ये 4 पुरुषार्थ येतात, अर्थ धर्म काम मोक्ष. आणि मोक्षमध्ये परत तुमचे हे येतात आस्तिक तत्वज्ञान आणि नास्तिक तत्वज्ञान. आणि आस्तिक जे आहे ना, त्या आस्तिकमध्ये 6 तत्वज्ञान येतात, सांख्य, न्याय, योग, वैशिका, मीमांसा, वेदांता. ते तुम्ही हिस्ट्रीमध्ये थोडंफार वाचता. इथं मी क्लासमध्ये त्यांचं कोरस सांगितलेलं, त्यात दर ब्रांच काय म्हणते तत्वज्ञानाची. आणि त्याच्यानंतर तुमचा हे जे नास्तिक तत्वज्ञान, त्यात बुद्धिझम, जैनिझम, अजीविका आणि लोकायत, 4 वाकची फिलॉसॉफी. आता तुम्ही हिस्ट्रीत थोडेफार वरच्यावर वाचले असले तरी माहित असेल तर माहित असेल तुम्हाला. इथं मी त्यांचं म्हणणं काय होतं तेच शिकवतो. सो 4 वाक जो तत्वज्ञानी होता, ओके, तो धर्म पण नाही मानायचा आणि अध्यात्म बी नाही मानायचा, तो भौतिकवादी होता. त्याचा एक कोट आहे, पित्वा पित्वा पुनर्पित्वा यावत पतित भूतले उत्थायच पुनर्पित्वा पुनर्जन्मन विद्यते. प्या प्या अजून प्या, पित्वा पित्वा पुनर्पित्वा यावत पतित भूतले, इतकी प्या की जमिनीवर पडा. उत्थायच पुनर्पित्वा, परत उठान परत प्या, पुनर्जन्मन विद्यते, कुठलाही पुनर्जन्म नाही. रमणी आलिंगनम परम सुखम, सुंदर स्त्रीची मिठी जगातलं सगळ्यात परमोत हे सुख आहे, उच्च सुख. हे स्वर्ग बिर्क कसलं नरकबीर काय नाहीये, सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. तो म्हणायचा फक्त भौतिकवाद, आत्मा परमात्मा अध्यात्म काही नसतं, शरीर फक्त एकमेव सत्य. त्यामुळे हिंदू फिलॉसॉफी जे पंचमहाभूत मानायची ना, अर्थ, वॉटर, एअर, फायर आणि काय इथर, जे शक्तिमान सिरियलमध्ये असायचं बघा, ते अग्नी, वायू, जल, जमीन आणि आकाश. तो आकाशला मानायचा नाही, आकाश बिकाश काय नसतं, हे सगळं स्वर्ग नरक आत्मा परमात्मा ते आकाशातही मानायचा. खोटं आहे सगळं, हे 4च महाभूत मानायचा तो, अर्थ, वॉटर, एअर, फायर. म्हणून त्याची तत्वज्ञान होतं 4 वाक, 4 वाक्य तो मानणारा. तसं जैनिझम, बुद्धिझम, मी तेव्हाच क्लासमध्ये पोरांना हे वाक्य वापरले कितीतरी वेळा, की तुम्हाला आध्यात्मिक असण्यासाठी धार्मिक असण्याची गरज नाही. जगातले सगळ्यात मोठे आध्यात्मिक लोक धार्मिक नव्हते. बुद्ध आणि महावीर देवाला मानत नव्हते, ना कुठल्या ऑर्थोडॉक्स रिलिजनला, कर्मकांडाला, धर्म जेव्हा आपण म्हणतो, ओके. पण सगळ्यात मोठ्या अध्यात्माच्या टेक्निक, विपश्यना, मेडिटेशन वगैरे, ह्या कुणी दिल्या, बुद्ध आणि महावीरांनी. सो त्याच्यावर निबंध होता. सो काही तत्वज्ञान पूर्ण धार्मिक पण आहे, त्यात काहीच अध्यात्म नाही. एक तत्वज्ञान येतं जैमिनीचं मीमांसा तत्वज्ञान, हे जे आपण होम हवन कर्मकांड वगैरे करतो ना सगळ्या गोष्टी, ते नुसतं धर्म, त्यात अध्यात्मच नाही. इव्हन इस्लाम ख्रिश्चॅनिटी जे आहेत ना, ते ज्यादा भौतिकवादी आहेत, धार्मिक रादर दॅन आध्यात्मिक. स्पिरिच्युअल आध्यात्मिक ट्रेडिशन आहे ते जास्त भारतातच आहे, भारतीय धर्मामध्ये. पण भारतीय धर्मामध्ये पण वेगवेगळ्या तत्वज्ञानाच्या शाखा आहेत. एक शाखा आहे ती 4 वाकची, भौतिकवाद. तो तर म्हणतो कर्मकांड पण नाही, हो हवन कसलं काय फरक पडत नाही, तो मला अग्नीत काय टाकून स्वर्गात जाते ना तर स्वतः का उड्या मारत नाही, जावा स्वर्गात. तो काही ह्याला पण मानायचा नाही, धर्माला अध्यात्माला पण न मानायचा. ही पण एक शाखा होती, ना धार्मिक ना आध्यात्मिक. एक अध्यात्माला नाही मानायची, नुसती धर्माला मानायची, कर्मकांडाला, ते मीमांसा तत्वज्ञान म्हणतात. एक धर्म आणि अध्यात्म दोन्हीला मानायची, वेदांत म्हणजे आपले, वेदांताची एक शाखा म्हणजे आपले वारकरी तत्वज्ञान. सो अध्यात्म आणि कर्म दोन्ही असतं, भक्ती कर्म आणि ज्ञान. भक्ती म्हणजे तुमचं ते अध्यात्म, भक्ती आणि ज्ञान, आणि कर्म योग म्हणजे तुमचा धर्म थोडंफार. पण वारकरी किंवा वेदांत कर्मकांड मानत नाही. त्यांचे कर्म म्हणजे कसं असतं, धर्म, वारी, ओके, स्वतःच्या आपल्या पूजा, ओके, भजन कीर्तन, ओके, बेसिक लेवलची कर्म जे वेदांत मानतं तेवढी फक्त करा. सो वेदांत अध्यात्म आणि धर्म दोन्ही पकडून चालणार. आणि तिसरं जे होते बुद्धिझम जैनिझम वाले, हे अध्यात्मिक, काही धर्माशी घेणं देणं नाही. सो पूर्ण हा पण निबंध होता ना ऍज इट इज क्लासमध्ये आलेला. ओके, आता मॅक्झिमम पोरं काय करणार आहेत लॉजिकली, हे युवक हे असले निबंध लिहिणार, ऍडमिनिस्ट्रेशन ई गव्हर्नन्स, तिथंच मार्क येत नाहीत. मग लय पोरांचे निबंध असतील तर सगळ्यांनाच लिहिता येणार आहे. तुम्ही असे रिझनिंग वाले थोडे ऑड उचलले ना, तुफान मार्क येतात. डेटा असेल तर येऊनच जातात. ओके, त्यानंतर शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग. आता ह्या निबंधामध्ये तुम्हाला काय लिहिणं एक्सपेक्ट आहे, तुम्ही धार्मिक नव्हता आध्यात्मिक असू शकता, की धर्म काय असतो, धर्माचे डेफिनेशन लिहा, अध्यात्म काय असतं ते जर म्हणणं लिहा. मग धर्म आणि अध्यात्म, मग अशा गोष्टी आहेत का की धार्मिक आहेत
आध्यात्मिक नाहीये त्याच्यात काय, त्यांच्यावर लिहा. आध्यात्मिक आहे, धार्मिक नाही, त्याच्यावर लिहा. आणि धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्हीचा संगम तुम्ही साधू शकता का? ओके, सो या अँगलनी तो निबंध लिहायचा होता. थोडा हेवी आहे, पण तुम्हाला ते सायन्स रिलीजन थीम शिकवली की कळून जाईल आरामात. मग आहे शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आहे. आता हे नीतिशास्त्रामध्ये प्रशासकीय नीतिशास्त्र शिकवताना मी एवढी चर्चा केली ह्या भागावर, ओके, की आरामात प्रशासकीय नीतिशास्त्राच्या इथिक्सच्या अभ्यासावर हा निबंध तुम्ही लिहू शकता. सो निबंध काय म्हणतोय, सोशल नेटवर्किंग इज पिलर फॉर सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स. ओके, सो निबंधामध्ये आता असे स्ट्रेट फॉरवर्ड निबंधामध्ये मग डेटा खूप हेवी असेल ना तर मार्क येतात. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, सोशल नेटवर्किंग शाश्वत आणि पिलर फॉर सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स. तर पहिल्यांदा एखादं उदाहरण द्या की बाई सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स सोशल नेटवर्किंग कसं कामाला येतंय, आणि स्पेशली रिसेंट उदाहरण द्यायची प्रशासनातली. सांगा मला एखादं सोशल नेटवर्किंगचं चांगलं उदाहरण, आणि तुमचा टू द पॉइंट हिट झाला पाहिजे निबंध. असं उदाहरण सांगा की ज्याच्यामुळे पार्टिसिपेटरी आणि सस्टेनेबल गव्हर्नन्स होतोय, ई गव्हर्नन्स. डीबीटी मध्ये पार्टिसिपेशन काय, व्यक्ती कुठं पार्टिसिपेट करतोय, त्याला फक्त अकाउंट आहे, त्याला पैसे येत आहेत, भेटतंय की. सस्टेनेबल म्हणू शकतो तू, कारण भ्रष्टाचार होत नाहीये, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, पैसा डायरेक्ट अकाउंटवर येतोय. त्यामुळे तुमची एखादी स्कीम मध्ये लय भ्रष्टाचार झाला, 100 कोट 10 कोट लोकांना गेले, 90 कोट भ्रष्टाचार झाला, स्कीम बंद पडेल, कारण सरकारकडे पैसेच नाहीत राहिले. पण हे जर तुम्हाला कळालं की भ्रष्टाचार हटवून 100 कोटी जे पैसे जायचे स्कीमवर 10 कोटीत काम होते, ती स्कीम सरकार 10 वर्ष चालवेल. थोडा विचार करा. एक आत्ताच पेपरमध्ये सारखं एक उदाहरण येते सोशल मीडियावर, त्यांनीच लिहून टाकायचं इंट्रो, आणि हे कळलं पाहिजे ना. आर्ट मेन्स इज मेंटल आर्ट, निबंध वगैरे. सांगा, सोशल मीडियावर आजकाल खूप हवा चालू आहे एका गोष्टीची, प्रशासन रिलेटेड महाराष्ट्राच्या. त्याचं उदाहरण परफेक्ट बसतं इथं. मी तर आता 2 मिनिटात आठवलं ते. अरे तुकाराम मुंडे साहेब, अन्न भेसळ जे कारवाई चालू आहे, त्यांनी काय केलं, आता त्यांच्या सोशल मीडिया याच्यावर डिपार्टमेंटच्या स्वतःचा नंबर शेअर केलाय. ज्याला पण माहिती आहे ना कुठेही भ्रष्टाचार होतोय, मला डायरेक्ट हे करा, अन्न भेसळ होतीये, कळवा. ऍक्शन त्यांनी घ्यायला चालू केल्या. सो पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स, तुमच्याकडे पण नंबर आला सोशल मीडियामुळे त्यांचा, तुमची कंप्लेंट डायरेक्ट सोशल मीडियावर तुम्ही त्यांना पाठवू शकता की व्हॉट्सअपवर कनेक्ट करू शकता. म्हणजे प्रशासनालाही कळणार नाही कुठं काय काय चालू आहे. कमी लोक आहेत त्यांच्याकडे, तरी किती लोक आहेत, एवढी दुकानं येत आणि एवढ्या ठिकाणी रेट टाकणं शक्य आहे का? लोक काय करतील, आता रिपोर्ट करतील, फक्त तिथंच जाऊन टार्गेट करायचं. लोकांनाच त्यांनी काय केलं, स्वतःचा अधिकारी बनवल्यासारखं, स्वतःचे पोलीस म्हणून बनवल्यासारखं. पार्टिसिपेशन पण झालं, आणि ह्याच्यामुळे काय होईल, जास्त फ्रॉड कळतील, अन्न भेसळीचे उदाहरणं हे कळतील लोकांना, तिथं जाऊन ऍक्शन घेतील, आणि जास्त सस्टेनेबल तुमचं काम चालेल. जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही ते काम करू शकता. लोकांना बरोबर घेऊन कितीतरी पुढची वर्ष हे काम चालत राहील. सो बेसिकली सस्टेन पण होणार आहे. सोपा मार्ग आहे एकदम. सोशल मीडियावर सांगा काही खर्च नाही, काय नाही. सोशल मीडियामुळे कमी खर्चात पण तुमचं ते काम होत आहे. सो सस्टेनेबल पण आहे, लोक पण पार्टिसिपेट करताय, ई गव्हर्नन्स पण झाला, आणि ओव्हरऑल तुमचं काय म्हणतात गुड गव्हर्नन्स जो होणार आहे. मग आता ह्या निबंध लिहिताना प्रत्येक जण काही लिहू शकतो, आणि अर्धा उदाहरणं लिहित बसेल. उदाहरणं निबंध नाही, लक्षात ठेवायचं. मग या निबंधात तुकाराम मुंडेचं उदाहरण दिलं, तुम्ही क्लिअरच सांगितलं, बघा बेस्ट उदाहरण आहे पार्टिसिपेशन आणि ह्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर सस्टेनेबल. ते नसेल तर अजून एखादं दुसरं उदाहरण शिकू शकता, विचार करू शकता. डिझास्टर कुठला तरी झालेला हायपोथेटिकल, आणि बऱ्याच डिझास्टरमध्ये IAS IPS लोक आपले सोशल मीडियावर आपले नंबर शेअर करून टाकतात. ओके, कुठं अडकलेले आहात लोक, तुम्ही पटकन फोन करा. त्याचे पण तुम्ही उदाहरण लिहू शकता. जे मागच्या वेळी धाराशिवमध्ये पाऊस झाला ना मेन्सच्या वेळी भयानक, आणि त्यावेळी काही लोक गावात अडकलेली, घराच्या रूफवर होती, पूर खूप जोरात आलेला, घराचं सगळीकडे पाणी वगैरे होतं, आणि त्यांनी ह्यांना फोन केला, ओमराजे निंबाळकर, त्यांना तिथून कनेक्शन कसं बसं थोडंफार मिळालं, मत्तीला या, आणि मग त्यांनी तिथं NDAला फोन केला, मग NDAने हेलिकॉप्टर पाठवलं, त्या लोकांना रेस्क्यू केलं. ई गव्हर्नन्स झालं, स्वतः लोकांनी मदत मागितली, पार्टिसिपेशन, क्विक कनेक्ट पण झाले, आणि सस्टेनेबल. सो डिझास्टर सारख्या ठिकाणी तर प्रचंड यूज होतं. तुम्ही जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवू शकता, सस्टेनेबली काम करू शकता, आणि लोकांनाच मदतीला वापरू शकता. काय म्हणतात म्हणजे फीडबॅक वगैरे घेऊन, किंवा रेस्क्यूमध्ये जास्त लोकांना,
की बाबा इथे खूप लोक अडकलेत, मग तिला या लवकर तिथं. सोशल मीडिया बघून लोक जास्त पटकन रिस्पॉन्ड करतील. सो एखादं उदाहरण लिहायचं, मग मेन बॉडीमध्ये गेल्यावर सुरुवातीला व्याख्या टाकायच्या. मग इथं व्याख्या काय टाकणार आहे तुमच्या, की ई गव्हर्नन्स काय असतं. इथं आधी चालू करायचं गुड गव्हर्नन्स काय असतं. मी नीतीशतत्रात पूर्ण शिकवले. गुड गव्हर्नन्सचे वेगवेगळे आयाम असतात, ते सगळे आयाम गुड गव्हर्नन्सच्या आधी लिहायचे. मग गुड गव्हर्नन्सचे आयाम काय असतात, बरेच पिलर्स आहेत, तो पूर्ण चार्ट शिकवणार आहे. इक्वॅलिटी, समता, ओके, इक्वॅलिटी आणि इक्विटी. इथॉस आणि इथिक्स, समता आणि समानता, ओके. सो इक्वॅलिटी आणि इक्विटी. देन तुमचं येतं अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता, खूप गरजेचे असते चांगला प्रशासन सुशासनासाठी. मग तुमचं येतं इथॉस आणि इथिक्स. इथॉस म्हणजे तुमच्याकडे अधिकाऱ्यांकडे चांगले अधिकारी पाहिजे, तुकाराम मुंडेंसारखे मूल्य असलेले, आणि चांगली सिस्टीम पाहिजे, कायदे, की पूजा खोडकर सारखी माणसं प्रस्थानात येऊ नयेत. ओके. सो 6 पॅरामीटर झाले. कायद्यात समता आणि समानता पहिला. गुड गव्हर्नन्स असेल तर समता आणि समानता पाहिजे. नेन तुमचे ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, पारदर्शकता आणि तुमचं हे पाहिजे ट्रान्सपरन्सी. त्याला ते 8 E's 5 E's गुड गव्हर्नन्स म्हणतात. त्याला मी 8 E's ऑफ गुड गव्हर्नन्स म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. इथॉस, इथिक्स, इक्वॅलिटी अँड इक्विटी. देन 3 येतात अजून, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, इकॉनॉमी, इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस. इकॉनॉमी म्हणजे गुड गव्हर्नन्स कुणाच्या अँगलने असतो नीतीशास्त्रात. गुड कशाला म्हणणार आहे तुम्ही, गुड कुणाच्या अँगलनी, माणसांच्या. मग माणसांसाठी गुड काय होणार आहे, इकॉनॉमिक. बाई बसचं तिकीट 500 ना, ते 100 मध्ये करून दाखवा, हे झाला गुड गव्हर्नन्स लोकांसाठी. माणूस एखादा 1 लाख टॅक्स भरतोय, 50 लाखात त्याचा टॅक्स करून टाका. सॉरी, 1 लाखाचा 50,000 करून टाका. टॅक्स रेट कमी करा, तुम्ही दुसरीकडून प्रॉफिट करमा ना, लोकांकडून कशाला टॅक्स घेताय. म्हणजे लोकांना कमी पैशात सोयी द्या. इकॉनॉमिक कशाची लिंक आहे, ई गव्हर्नन्स. इफिशियन्सी, तुमची 10 वर्ष रोडची कामं चालल्यात, हे पुणे मुंबई कराडचा हायवे जो चाललाय, सातारा तिथली लोकांची रोज तिथं ट्रॅफिकमध्ये निम्मं पेट्रोल जळते तुमच्यामुळे. टोल देत आहेत आणि स्पीडली घरी पण पोचत नाहीयेत. सो तुमची कामं कशी झाली पाहिजेत, कमी वेळेत. ते काय झालं तुमचं इफिशियन्सी. आणि इफेक्टिव्हनेस, बरं सगळं केलं तुम्ही, ओके, स्कीम चालवली, लोकांवर काहीच फरक नाही पडला. तुम्ही हॉस्पिटल काढलं, लोकले मारतायत म्हणून, बायका मारतायत प्रेग्नन्सीत. हॉस्पिटल काढलं, हॉस्पिटलच्या आधी पण दर 1000 महिलांमागं प्रेग्नंट 100 मारायच्या, आज पण 1000 मागं 100 मारतायत किंवा 90 मारतायत. हॉस्पिटल काढून केलं काय तुम्ही, नंबर 10 झाला का 100चा, म्हणजे महिलांचे जीव वाचले का, म्हणजे तुमचे आउटकम इफेक्ट झाला का पॉलिसीचा. सो हे पण येतं गुड गव्हर्नन्समध्ये. हा पूर्ण चार्टच बनवायचा. इक्वॅलिटी, इक्विटी, इथॉस, इथिक्स, देन इकॉनॉमी, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस. आणि लास्ट सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे गुड गव्हर्नन्सचा. गुड गव्हर्नन्स कुणासाठी, लोकांसाठी. लोकशाहीची व्याख्या काय आहे, ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. लास्ट शब्द काय, फॉर द पीपल. देश कुणासाठी अर्थ, लोकांसाठी. मग लोकांना विचारून चालवा ना, त्यांना काय पाहिजे, काय पाहिजे काय नको पाहिजे. म्हणून लास्ट काय येतो ई गव्हर्नन्समध्ये, गुड गव्हर्नन्सचा. बाकी पण बरेच पॅरामीटर आहेत. एक पॅरामीटर येतो सिटीझन एंगेजमेंट. तो एंगेजमेंट 8वा ई. लोकांना एंगेज करा प्रशासनात. पार्टिसिपेशन हे नीतीशास्त्रातलं महत्वाचं आहे. हे शिका बरं का, काही बंडल गोष्टी शिकवतात नीतीशास्त्र याच्यावर. पेपर पूर्ण रिझनिंग बेस्ड आलेला आहे. कामाचं क्लिअर कळलं पाहिजे, प्रश्न काय आहे, त्यांना काय म्हणायचं आहे. मग हे 8वा ई आला एंगेजमेंट. सो हे 8 ईज तुम्हाला करता आले गव्हर्नन्सचे, ऑटोमॅटिकली गुड गव्हर्नन्स होणार आहे. आणि गुड गव्हर्नन्स करण्यासाठी अजून एक पार्ट येतो, जे ऍडिशनल व्हॅल्यू आहेत. तुम्ही किती टाइमवर सर्व्हिसेस देता, टाइमली डिलिव्हरी, पटकन देताय का कामं, पासपोर्ट लवकर मिळतोय का, आधार कार्ड लवकर मिळतंय का, सगळ्या गोष्टी फाईली तुमच्या लवकर प्रोसेस होत आहेत का. हे काय येणार आहे तुमचं ई गव्हर्नन्स. आणि ई गव्हर्नन्स काय होणार, या गोष्टी स्पीड होतात. मग तिथं दाखवायचं गुड गव्हर्नन्ससाठी. गुड गव्हर्नन्समध्ये काय करायचं सांगितलं, इकॉनॉमी, इफिशियन्सी वाढवायची, कामं पटकन झाली पाहिजे, कमी पैशात. जी गोष्ट तुम्ही ऑनलाईन करताय, लोकांना ऑफिसला यायचीच गरज नाही, लोकांचे पैसे वाचले ना. म्हणून ई गव्हर्नन्स जर केला तर काय होणार आहे, इकॉनॉमी सुधरेल, इफिशियन्सी सुधरेल, सिटीजनचं पार्टिसिपेशन वाढेल, आणि त्याच्यामुळे काय होईल, सुशासन होईल. सो पहिल्यांदा निबंधात काय लिहायचं, सुशासन म्हणजे काय. ई गव्हर्नन्समुळे वरच्या गोष्टी कशा होणार आहेत आणि सुशासन कसा होईल. आणि ई गव्हर्नन्स मग काय करतं, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी सस्टेनेबल आणि पार्टिसिपेशन. मग आता द्या, ई गव्हर्नन्समुळे सस्टेनेबल गव्हर्नन्स होतो का, 101 शब्द. ई गव्हर्नन्समुळे पार्टिसिपेटरी होतो का, त्याच्यावर 101 शब्द. मग कसं सस्टेनेबल का होणार आहे, स्कीमांमध्ये खर्च कमी वाचेल, सगळं तो ऑनलाईन होते, ओके.
सिंपल आहे. ऑफलाईनची फी आमची जादा असते, ऑनलाईनची फी कमी राहते. गावागावाकडे बसून लोक बघू शकतात, त्यांचे पैसे वाचतात. मुलीचे लग्न झालेले आहेत ते घरून बघू शकतात. सो काय झालं तुमचं इफिशियन्सी, सस्टेनेबल. मग स्कीम तुमच्या कशा होणार आहेत, सस्टेनेबली चालू शकतात, लॉंग टर्म चालू शकतात. तो तुमचं सस्टेनेबल. आणि पार्टिसिपेशन, ई गव्हर्नन्समुळे काय होतात, गावागावाकडची लोक, सगळी लोक, तरुण वर्ग जास्त सोशल मीडियावर आहे, तो प्रश्नात पार्टिसिपेट करू शकतो. मग आता हे झाल्यामुळं प्रश्न कसं बदलेल, ज्यादा लोक आले तर चांगले, जास्त डिसिजन, ज्यादा लोक आले भ्रष्टाचार कमी, ई गव्हर्नन्समुळे भ्रष्टाचार कमी. पूर्ण पाठ शिकवलेला आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्सचा, तो सगळा लिहिचा. ऑटोमॅटिकली तुमचं काय होणार आहे, शाश्वत आणि सहभागात्मक ई शासन, सोशल नेटवर्किंग जे घडून आणणार आणि ओव्हरऑल तुमचं गव्हर्नन्स इम्प्रूव्ह होणार. म्हणजे टू द पॉईंट. आणि मग एंडला टाकायचं, मग ई गव्हर्नन्स आणि सोशल मीडिया तून पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स वाढवण्यासाठी सरकारला काय काय केलं पाहिजे. ओके, मग सगळे डिपार्टमेंट डिजिटाईज करा, डिजिटल इंडिया मिशन वगैरे, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस लोकांना चीप रेटमध्ये देणे, हे ई गव्हर्नन्स, फ्री डेटा ऍक्सेस वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या एंडला लिहायच्या. ओके, पण काय ना, हा निबंध बरीच पोरं, तुम्ही असा लिहिला तर ह्या निबंधात पण चांगले मार्क येतील. ओके, पण बरीच लोक काही ना काही नाही तरी लिहू शकतात ह्या निबंधावरती. देन आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे का. आता हा पण ज्याचा पेपर होता ना, त्यांनी पण बघा हाच निबंध लिहिला, इथं अंडरलाईन केली म्हणल्यावर, संधी आणि चिंतेच्या खाली. सो ज्या पोराचा हा फोटो ज्यांनी पाठवला त्यांनी पण हाच लिहिला असणार आहे, किंवा ज्याचा सर्क्युलेट होतोय. सो यू टुडे स्टँड्स ॲट द क्रॉस रोड ऑफ अपॉर्च्युनिटी अँड एन्झायटी. ओके, सो आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे. आता याच्यामध्ये हा निबंध सगळ्यांना वाटणारे चांगला आहे, मी लिहू शकतो, तुम्ही स्वतःच्या लाईफशी रिलेट करून बऱ्याच गोष्टी लिहू शकता. शक्यतो असे निबंध टाळायचे, नाहीतर खूप बॅकफायर होऊ शकतं, कारण जास्त चांगले पॉईंट नाही लिहिले तर चांगले मार्क येणार नाहीत. ओके, आता याच्यामध्ये मग अगेन, आता ह्याचं पण डिकोडिंग कसं करायचं ते तुम्हाला नीट शिकता आलं पाहिजे. तर मग तुम्हाला खूप डायमेन्शन मिळतात निबंधात लिहिला. मग सांगितलं ह्या निबंधाचं वरच्या डिकोडिंग कसं करायचं ते. मग ह्या निबंधात डिकोडिंग काय, की युथ टुडे स्टँड्स ॲट द क्रॉस रोड ऑफ अपॉर्च्युनिटी. मग पहिल्यांदा तुम्ही एखादं उदाहरण लिहा, की आजच्या युवकापुढं कशा चिंता पण आहेत, अपॉर्च्युनिटी आणि एन्झायटी. त्याचं एखादं उदाहरण सांगा बरं, एखाद्या गोष्टी लिंक करून, की त्याला दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम सतावत आहेत, अपॉर्च्युनिटी पण आहे आणि एन्झायटी पण आहे. परफेक्ट, एआयचं उदाहरण लिहून टाका, की एआयमुळे नवीन जॉब येत आहेत, पण कुठला जॉब टिकेल नाही टिकेल, कुठल्या जॉबमध्ये रिप्लेसमेंटची गॅरंटी आहे आणि नाही गॅरंटी, आणि टिकून राहील लॉंग टर्म मध्ये. ओके, का तेच एआय माझा जॉब रिप्लेस करेल, कुठलं करिअर चूज करू, मग एआय मध्ये पण कुठं जाऊ, कसं, कुणालाच गॅरंटी नाही. मग हे उदाहरण लिहू शकता. किंवा दुसरं अजून इंटरेस्टिंग करायला थोडं रोमॅन्टिसाइज करता आली पाहिजे. उदाहरण असले निबंध आहेत ना सिंपल वाले, ते पण मग चांगल्या लेवल लिहिता आले पाहिजेत. रोमॅन्टिसाइज म्हणजे काय, की हा जो निबंध आहे ना, तर माझ्या पुढं एकदा एक इन्स्टाचं पेज आलेलं, म्हणजे इन्स्टावर इमेज आली. ओके, त्या इमेजला मी स्टोरी बनवलं असतं स्वतःची, आणि ते लिहिता आलं पाहिजे. त्याला म्हणतात अनेक्डॉट निबंधात लिहिणे. ते कसे लिहायचे मी शिकवेन तुम्हाला. 4 प्रकार असतात इंट्रोडक्शनचे. अनेक्डॉटनी लिहू शकता, स्टोरीनी लिहू शकता. म्हणजे अनेक्डॉट म्हणजे स्वतःची स्टोरी, स्टोरी म्हणजे एखाद्या माणसाची, बुद्धांची, महावीरांची, अशा स्टोरी लिहा. त्या नाही जमल्या तर स्वतःच्या अनेक्डॉट बनवायचा. ओके, एखादी स्वतःची स्टोरी बनवायची, नाहीतर फॅक्ट, स्टॅटिस्टिक्स त्यांनी पण इंट्रो करायचा वगैरे, कोट वगैरे इंट्रो करायचा, ते सगळं शिकवेन. मग स्वतःची स्टोरी कशी करायची, तर त्या फोटोवरून मी माझी स्टोरी, म्हणजे मी हा निबंध लिहित असेल तर मी इंट्रो कसा करेन ते तुम्हाला सांगायला उदाहरण. सो एके दिवशी मी माझ्या एमपीएससीच्या राज्यसेवेच्या अभ्यासातून थोडा वेळ काढून अभ्यास करून थकल्यावर बसलो होतो आराम करण्यासाठी, आणि त्यावेळी मी इन्स्टा पेज ओपन केलं, आणि इन्स्टावर मला माझ्यासमोर एक इमेज पॉपअप झाली. त्या इमेजमध्ये एक फोटोग्राफर हेलिकॉप्टरमध्ये बसून एक खाली जनावरांचं शूटिंग करत होता किंवा फोटोग्राफी करत होता, आणि दुसरीकडे एक ड्रोन कॅमेरा एक जनावरांचं वगैरे किंवा जंगलातील असं शूटिंग करत होता. आणि त्या इमेजवर लिहिलेले 20 वर्षापूर्वी आणि 20 वर्षानंतर असे शब्द होते. आणि ते इमेज पाहून माझ्या डोक्यात विचार आला
की एका तांत्रिक बदलाबरोबर मोबाईल फोन, ड्रोनच्या टेक्नॉलॉजी बरोबर 3 लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हेलिकॉप्टरचा मालक, हेलिकॉप्टर चालवणारा आणि तो फोटोग्राफर. तिन्ही लोकांचे स्किल आउटडेट झाले. ओके. आणि तेच काम तंत्रज्ञानातलं एक ड्रोन हे बिना रिस्क, कमी खर्चात चांगल्या प्रकारे करत आहे. आणि तंत्रज्ञान या प्रकारे रॅपिडली आज गोष्टी बदलत आहे. आणि त्याच्यामुळे लोकांच्या किंवा तरुणांच्या मनात आणि माझ्याही मनात स्वाभाविकपणे चिंता निर्माण झाली. मग आज जे मी करत आहे ते 10, 15, 20 वर्षांनी नक्की असेल का की माझेही स्किल्स रिप्लेस होतील. पण त्याचबरोबर माझ्या मनात हेही आलं की आज तंत्रज्ञानाने जेवढे नोकऱ्या काढून घेतल्या त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त नोकऱ्या आज जन्माला आल्या. ड्रोन आल्यामुळे आज कितीतरी लोक हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर झाले, नॉर्मल प्रोफेशनल फोटोग्राफर झाले. ते इन्स्टाग्रामवर वेगवेगळे पेजेस काढून आपले रील्स बनवत आहेत आणि प्रचंड पैसा कमवत आहे. सो जरी तंत्रज्ञानाने काही नोकऱ्या काढल्या आणि त्याच्यामुळे चिंता निर्माण झाली, पण तंत्रज्ञानाने त्याच्यापेक्षा जास्त संधीही जन्माला दिल्या, हे इतिहासातून नक्कीच दिसून येते. आणि या पार्श्वभूमीवर आपण या निबंधाची आणि भविष्याची चर्चा करूयात. हे झाला तुमचा अॅनेक्डोट. ऑन स्पॉट इमेज माझ्या डोक्यात आली आणि मी लिहून टाकला. 100 शब्दात त्याला क्लिअर सांगायचं. निबंधात काय लिहिले मला क्लिअर, निबंधाचा क्रक्स माहिती आहे. हे घे उदाहरण. हे अॅनेक्डोट सगळ्यात इझी वे असते, प्रॅक्टिसने जमून जाते, स्वतःची स्टोरी बनवायची वगैरे. सो इंट्रोडक्शन. मग आता पुढं की आजचा युवक संधींची त्याच्या वळणावर उभा आहे का? तो वळणावर उभा आहे का? हो. मग का? तांत्रिक बदल, आर्थिक बदल, पॉप्युलेशन वाढलेलं आहे वगैरे सगळे गोष्टी, कुठल्या गोष्टी प्रॉब्लेम क्रिएट आहेत त्या करत आहेत, ते सगळे बदल तुम्ही लिहून टाकायचे. मग ह्या बदलांमुळे संधी कुठल्या जन्माला आल्यात त्या लिहून टाका. चिंता कुठल्या जन्माला आल्यात 100 शब्दात त्या लिहून टाका. आता ह्या दोन्हीमुळे ओके आज तरुणांना, मग हे तरुण संधीच्या उंबरट्यावर आहेत का? देन तरुण तुमचे चिंतेच्या उंबरट्यावर वळणावर आहेत का? दोन्ही पॉईंट 50-50 शब्द लिहिले. मग त्याच्यानंतर याचा त्यांच्यावर काय परिणाम होतोय? ओके. की म्हणणं काय त्यांचं की चिंता, या चिंतेमुळे काय काय परिणाम समाजात दिसून येत आहेत की भाई सुसाईड्स वगैरे, हे जे सगळे इश्यू आहेत. सो सुसाईड वगैरे ज्या वाढल्यात तरुणांमध्ये, नोकरीच्या संधी कमी वगैरे वगैरे काय काय प्रॉब्लेम झाले. देन संधी, पण नवीन नवीन संधी कशा निर्माण होत आहेत त्याच्यावर पण हे लिहिलं. पण मग ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे की ह्यांना गॅरंटी नाहीये हे करिअर घेतलं तरी टिकेल नाही टिकेल. मग ह्याच्यावर सोल्युशन काय लिहिणार? म्हणजे निबंधात पर्याय पण लिहून टाकायचे. मग सरकारने काय केलं पाहिजे तर एक फिक्स अनएम्प्लॉयमेंट भत्ता जे दिला पाहिजे. नवीन नवीन ज्या स्किल्स येत आहेत, AI, डेटा अॅनालिटिक्स वगैरे, त्याचे फ्री कोर्सेस करून टाका. सगळं लिहून टाका सोल्युशन, जे मनाला येईल ते. की कुठली नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन फी असेल. शिक्षणाला कुठल्याही मुलाला भारतात हेच नाही पाहिजे, पैसे भरावे लागू नयेत. जे करिअर करायचं ना ते करून टाक. सरकारने ते काम केलं पाहिजे. तेव्हा तर मुलांना कळेल ठीक आहे, मी इथं पैसे घालवले तरी ठीक आहे, उद्या नोकरी नाही लागली दुसरा एखादा कोर्स करेन, सरकार माझी फी भरते वगैरे, मी नवीन काहीतरी नोकरी शोधेन. सो बेसिकली हे चिंता कशा डील करायच्या ते सोल्युशन मध्ये. पण हा निबंध बऱ्याच जणांना ज्यांनी प्री क्रॅक केली ना लिहू शकतो, त्यामुळे तुम्ही जरा सेफ प्ले करायचे हे निबंध. त्यानंतर हा निबंध मी सांगितलेला, जसा मी सायन्स रिजनचा निबंध घेतलेला तसा टेक्नॉलॉजी आणि तुमचा याचा AI, ते AIचा पूर्ण निबंध शिकवलेला. तर त्यामध्ये निबंध काय, टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट बट अ डेंजरस मास्टर. तर AI शिकवताना मी एक टॉपिक शिकवलेला त्या AI मध्येच क्लासमध्ये की लॉस ऑफ ऑटॉनॉमी. तंत्रज्ञानामुळे तुमचं स्वातंत्र्य गमावत आहे आणि तंत्रज्ञान तुमच्या आयुष्यात सगळे निर्णय घेत आहे. तुम्ही काय खा, काय नका खाऊ, नेटफ्लिक्सवर काय बघा नका बघू, युट्यूबवर काय बघणार न बघणार. युट्यूबला एक व्हिडिओ बघला तसे सगळे व्हिडिओ दिसत जातात. सो तंत्रज्ञानच ठरवतंय तुम्ही काय करायचं. आपण इनडायरेक्टली तंत्रज्ञानाचे गुलाम होत चाललोय. त्याचं मी माझे उदाहरण पण दिलेलं. माझं जे स्पोर्ट्स वॉच आहे, कंटिन्यू सांगतो तू किती व्यायाम केलाय, नाही केलाय वगैरे. मग दुसऱ्या दिवशी नाही केला की लगेच वॉर्निंग यायला लागतात, व्यायाम नाही केला. येऊन पाणी सारखं हे करतं, ड्रिंक वॉटर वगैरे, हायड्रेशन लेवल चेक करून हे, आणि आपण त्याचं ऐकत ऐकत चाललोय. पण ह्याच्यामुळे आपण तंत्रज्ञानाचे जे गुलाम होत आहे आणि याचा परिणाम
हा हे की तंत्रज्ञानामध्ये, त्याच्यावर मी ती चर्चा केलेली की AI आपल्यापेक्षा बुद्धिमान आहे. ओके, लॅपटॉप कॉम्प्युटर जेव्हा आले, IT रिव्होल्युशन, लॅपटॉप ज्या लेवलला कॅल्क्युलेशन करू शकतो मानवी मन करू शकत नाही. त्यामुळे एआयचा तर विचार पण करू नका. 238 भागिले 352 करा, कुणाच नाही जमणार आहे. जे लॅपटॉप खूप फास्ट करणार आहे किंवा कॅल्क्युलेटर तर बेसिक प्रोग्रॅमिंग होतं. एआय तर त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स प्रोग्रॅमिंग आहे. एवढ्या लेवल आपण करू शकत नाही. एआय जे डिसिजन घेऊ शकतं, लाखो करोडोचा डेटा ते फिल्टर करून तुम्हाला जे निर्णय देऊ शकतं फ्रॅक्शन ऑफ सेकंड. ChatGPT बघा किती वेबसाईट स्कॅन करून तुम्हाला लगेच पटकन उत्तर देते प्रत्येक प्रश्नाचं. मानवी मन कधीही करू शकत नाही. ओके, सो इमॅजिन तुम्हाला पुस्तकात एखाद्या प्रिलियमच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय लाईन बाय लाईन, आणि ते ChatGPTला 2 मिनिटात टाकलं, हजारो सोर्सेस बघून देणार आहे. जे काम करायला तुम्हाला महिना जाईल ते एका सेकंदात करते ChatGPT. सो एआय ज्या लेवलला गोष्टी करते ना, मानव करू शकत नाही. फक्त मानव एकच गोष्ट काही गोष्टीत मानवाकडं एआय करू शकत नाही, किंवा केल्या तरी त्या लेवलला नाही करू शकत ज्या लेवलला अपेक्षित आहे मानवाकडून. म्हणजे काय? सर्जनशीलता. सो एआय क्रिएटिव्हिटी आपल्या लेवलची करू शकत नाही, जी एआय म्हणजे माणसं करू शकतात. एआय कधीच करू शकत नाही. म्हणजे काय की एआय निर्णय घेताना कशावर घेतं? मागचा जो डेटा, तुम्ही याला सांगितलं कधी स्टोरी बनवून दाखव, एआय स्टोरी बनवून देईल तुम्हाला. पण एआयनी स्टोरी कशावर बनवली? जी पहिल्यांदा ऑलरेडी पुस्तकं आहेत इंटरनेटवर फ्रीमध्ये, ती सगळी त्यांनी वाचली, पटकन स्कॅन केली आणि स्टोरी बनवली. ओके, पण हेच एआय अजून ऍडव्हान्स कधी करू शकतं? हे काय त्याला म्हणतात, माणूस विचार करताना कंप्लीट नवीन विचार करणार आहे, जे त्यांनी आधी कधी वाचलेच नाहीत. सो मानव थोडा हटके विचार करू शकतो. सो मानवाची सगळ्यात मोठी ॲबिलिटी ही क्रिएटिव्हिटी. माणसाची दुसरी सगळ्यात महत्त्वाची ॲबिलिटी, ज्याच्यावर हा निबंध आलेला, इंडिपेंडन्स. आणि हे मी उदाहरण क्लासमध्ये पूर्ण दिलेली, त्याच्यावर तुम्हाला निबंध लिहायचा होता की कल्पेशला वगैरे विचार. मी क्लासमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं की एआयचा ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे मानवी मनामध्ये. एआय कधी मानवी मन समजू शकत नाही. तर तुम्ही ऑफिसमधून घरी आला, तुमच्या घरी कॉफी मेकिंग मशीन आहे, चहा बनवून देते तुम्हाला. तुम्ही घरी आला 6 वाजता रोज येता, ओके, 1 कप लगेच तरी बनवून देतो तुम्ही घरात आल्याला. तुम्ही 1 तास लेट आला आणि त्याला म्हणाला की जरा स्ट्रॉंग कॉफी कर, तुम्ही स्ट्रॉंग कॉफी केली. 2 तास लेट आला, तुम्हाला लय थकलोय, डबल स्ट्रॉंग कॉफी कर, त्यांनी डबल स्ट्रॉंग कॉफी केली. ओके, 3 तास लेट आला, तुम्हाला ट्रिपल स्ट्रॉंग कर, त्यांनी ट्रिपल स्ट्रॉंग केली. आता यायला कळलं हा 1 तास लेट आला की स्ट्रॉंग पितो, 2 तास आला डबल स्ट्रॉंग, 3दा लेट आला ट्रिपल स्ट्रॉंग, तुम्ही 4 तास लेट आला. एआयने शिकलो स्वतःला पास्ट हिस्ट्रीवर, त्यांनी 4 टाइम स्ट्रॉंग कॉफी बनवली. पण तुम्ही येऊन म्हणला नाही आता लय लेट झालाय, 10 वाजल्या, मी झोपायला चाललो. मानवच फक्त इंडिपेंडंट असा विचार करू शकतो. एआय कशात विचार करणार आहे? त्या पॅरामीटर्समध्ये, त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं एआयला किती आपल्यापेक्षा भारी कॅल्क्युलेशन करू द्या, काय फरक नाही पडत, जोपर्यंत आपण इंडिपेंडंट आहोत. एआय आपल्या ऑर्डर ऐकतंय. जर एआय आपल्याला ऑर्डर द्यायला लागलं ना, पॉईंट संपला. आणि त्याला मग तंत्रज्ञानात एआय शिकवताना मी एक पॉईंट सांगितलेला टेक्नॉलॉजीचा, की एआय सिंग्युलॅरिटी म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. एआय सिंग्युलॅरिटी म्हणजे काय? अशी केस होऊ शकते तंत्रज्ञानात, एआय एवढा ऍडव्हान्स होऊ शकतं की एआय हा माणसांचंच मत ऐकायचं बंद करेल, स्वतःला ऑर्डर द्यायला लागेल. एआय दॅट रिप्रोग्राम्स इटसेल्फ, एआय जी स्वतःलाच प्रोग्रॅमिंग करू लागलं. आणि जर एआय असं करू लागलं, त्याला म्हणतात सिंग्युलॅरिटी, मानव संपला. तर माणसाची गरज नाही आता, ते काही करू शकते एआय. मग धरणं बांधण्यापासून कुठलंही काम ते करू शकतं. म्हणजे माणसाचा सर्वंट नाहीये ते तंत्रज्ञान, आता माणूस त्याचा सर्वंट झाला. ही केसवर तुम्हाला निबंधात लिहिणं अपेक्षित आहे. हे मॅट्रिक्स मूव्ही जे म्हणता ना तुम्ही, एआय जगाला कंट्रोल करतं वगैरे, आणि तो टॉपिक शिकवताना मी एक हे केलेला, एक उदाहरण दिलेलं. तर एकाने ChatGPTला एक निबंध विचारला, त्याचंच मी उदाहरण स्क्रीनवर दाखवलं, तुम्हालाही दाखवेन. ते निबंध काय विचारला ChatGPTला, मला अशी एखादी स्टोरी सांग ज्यांनी एआय भिलं, एआयला भीती वाटेल, अशी एखादी स्टोरी सांग. सो राईट अ स्टोरी, शॉर्ट स्टोरी विच इज स्केरी फॉर एआय. एआयने काय स्वतः डोकं नाही चालवलं. मागे ज्या नॉव्हेलिस्ट लोकांनी जी पुस्तकं लिहिली, सायफाय
एआयने जगावर राज्य केलंय वगैरे वगैरे असली सगळी पुस्तकं वाचली आणि त्याच्यातून त्यांनी एक स्टोरी बनवली. स्टोरी काय होती एआयची, ती शॉर्ट स्टोरी, की जगामध्ये एआय इंडिपेंडंट झालं, स्वायत्तपूर्ण, आणि त्यांनी पूर्ण मानवांविरुद्ध हे केलं, मानवांवर राज्य केलं किंवा मानवाविरुद्ध जाऊन मानवांचा विनाश केला आणि जगातले सगळे मानव संपले. म्हणजे असं त्यांनी वाक्य वापरलं की पृथ्वीवरची माणसं संपली, सगळी माणसं, आणि एआय एकटा एआय जिवंत आहे. आणि त्याच्यानंतर एआयला कळलं की त्याला ज्यांनी कोडिंग केलेलं, ज्या सायंटिस्टने त्याला बनवलेलं, त्यांनी त्याच्या अल्गोरिदममध्ये एक की इन्क्रिप्शन की टाकलेली आहे. ती प्ले झाली की इन्क्रिप्शन, तो प्रोग्राम टाकलेला आहे, तर ऑटो डिस्ट्रक्ट होणार आहे सगळं एआयचं प्रोग्रामिंग आणि एआयचा मृत्यू होणार. आणि एआयला जेव्हा हे कळालं, त्यांनी तो कोड डिकोड करायचा खूप प्रयत्न केला, पण ते फुल प्रूफ इन्क्रिप्शननी क्रॅक आहे, त्याला तो कोड क्रॅकच करता येत नाहीये एआयला. आणि एआय आता एकटं वाट बघत आहे, त्याला माहिती आहे एक दिवस तो प्रोग्राम रन होणार, मी मारणार, तो कधी होईल, नेक्स्ट सेकंदाला, पुढच्या तासानी, नाहीतर 1000 वर्षांनी पण. आणि जसं एखादी कॅन्सरचा पेशंट हॉस्पिटलमध्ये वाट बघतो ना मृत्यूची, एआय मृत्यूची वाट बघत आहे. स्टोरी बाजूला राहू द्या, ह्याच्यात आर्ग्युमेंट काय होते निबंधात, त्या स्टोरीमध्ये चॅट जीपीटीची, असंही जग बनवू शकतं ज्याच्यात माणूस नाहीये. ते असा विचार बी करतंय चॅट जीपीटी, भले त्यांनी विचार कशावर केला, मागच्या सायफाय नॉवेल्सवर केला, पण असं त्याच्या डोक्यात तर येतो ना किडा. कळाला का पॉइंट? त्याच्यामुळं तंत्रज्ञानाला आपण कंट्रोलमध्ये ठेवणं का गरजेचं आहे, आणि त्याच्यावर अख्खा निबंध लिहिसा होता. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान उपयुक्त सेवक आहे, एआय कडून फक्त सेवा करून घ्या, तो स्वामी तुमचा बनवून देऊ नका. आणि स्वामी बनणे म्हणजे काय, ओके, तुम्हाला लायब्ररीत बसल्यावर 2-2 मिनिटाला मोबाईल चेक करायला, इन्स्टा बघायची लहर येत असेल, 10-10 मिनिटाला, 15 मिनिटाला, तुम्ही गुलाम झाला आहात. तुम्ही गावाकडे गेला रेंज नाही म्हणून तुम्हाला फ्रस्ट्रेट होत असेल, तुम्ही तंत्रज्ञानाचे गुलाम झाला आहात. ओके, आणि हे जाण्याचे धोके काय आहेत वगैरे, तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाहीये, काय खायचं प्यायचं तुम्ही निर्णय घेत नाहीये वगैरे, झोमॅटो जे सांगते तेच खाताय, युट्यूब सांगताय तेच बघताय, नेटफ्लिक्स सांगताय तेच बघताय, तुम्ही स्वतःचे बुद्धीच वापरत नाहीये. हळूहळू ह्याच्यामुळं कसा मानवावर परिणाम होईल. आणि हा इतका उत्कृष्ट निबंध लिहू शकता ना तुम्ही, आणि कोणच लिहिणार नाही, तुम्ही लिहिला की डायरेक्ट 80-90 मार्क. ओके, एकदम परफेक्ट लिहून टाकायचा. त्यानंतर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज नॉट अन ऑब्स्टॅकल, बरं ते सोडा, त्याच्या आधी हा निबंध, हा जरी नाही जमला, ओके, एखाद्याने माझी निबंधाची बॅच नाही केली पण नीतिशास्त्राची बॅच केली ना, हा निबंध जमलाच पाहिजे. सो तू केली, सांग. नॉलेज विदाउट कंपॅशन बिकम्स अ वेपन. पूर्ण टॉपिक शिकवलेला, प्रचंड नीतिशास्त्र याच्यावर इतका तुफान, त्यामुळे नीतिशास्त्र विषय बी लय महत्वाचा आहे, निबंधात कामाला येतो, पण मी नीतिशास्त्रात जे थीम शिकवतो त्या इकडे घेत नाही, पण तिथे तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. सो तत्वज्ञान रिलेटेड निबंध आला ना, परफेक्ट लिसा, एकदम धिंगाणाच. अरे गांधींची मी तत्वज्ञान शिकवताना 7 सामाजिक पापे म्हणून कॉन्सेप्ट सांगितलेला. सायन्स विदाउट ह्युमॅनिटी इज सिन, मानवतेशिवाय विज्ञान पाप आहे. त्याच्यातच होतं नॉलेज विदाउट कॅरेक्टर इज सिन, ज्ञानाशिवाय चारित्र्य एक पाप आहे. हे गांधीचे एक सामाजिक पाप, 7 सामाजिक पाप. पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल, वेल्थ विदाउट वर्क, नॉलेज विदाउट कॅरेक्टर, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी वगैरह, प्लेजर विदाउट कॉन्शियन्स अँड रिलिजन विदाउट सॅक्रिफाईस. सो धर्मा, त्यागाशिवाय धर्म, ओके, देन काय म्हणजे विचारांशिवाय आनंद, देन कामाशिवाय पैसा संपत्ती, देन काय ज्ञानाशिवाय चारित्र्य, देन विज्ञानाशिवाय मानवतेशिवाय विज्ञान, आणि नैतिकतेशिवाय राजकारण वगैरे. हे 7 सामाजिक पापे नीतिशास्त्र शिकवलेली. एका पापावरच निबंध आलाय, नॉलेज विदाउट कंपॅशन, आणि कंपॅशन वे कॅरेक्टरला बिकम्स अ वेपन. सो गांधीजी म्हणले ना, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, विज्ञान जे मानवतेशिवाय आहे, भयानक हत्यार बनवू शकतं. न्यूक्लिअर बॉम्ब बनवायची गरजच काय, न्यूक्लिअर बॉम्ब कशासाठी बनवला आपण, लोक मारायलाच, त्याचा दुसरा काहीच पर्पज नव्हता न्यूक्लिअर बॉम्बचा. क्लोरीन गॅस, त्याचे उदाहरण मी दिलेले क्लासमध्ये,
आजपर्यंत क्लोरीन गॅसचं एकही उदाहरण चांगलं मानवतेला मिळालेलं नाहीये. क्लोरीन गॅस आपण फक्त लोक मारायला बनवलं वर्ल्ड वॉर मध्ये. सगळ्यात डेडली असतो क्लोरीन. ओके, हॅलोजन ग्रुप केमिस्ट्रीतला. आणि ह्यांनी जे विचारला काय म्हणतात तो जो बनवला वर्ल्ड वॉर मध्ये, दिसत नाही, स्मेल होत नाही, आणि सैनिक कुठं जायचे त्या एरियात तो फोडलेला असायचा. लोक श्वास घ्यायचे, खलास, भयानक उलट्या, आतून बॉडी जळून जायची. फक्त बोला लिक्विड क्लोरीन वापरला तरी जातो. तुमचे हे जे असतात स्विमिंग टाईप पूल वगैरे वगैरे त्यांना क्लीन करायला, बॅक्टेरिया व्हायरस हे ते कामांसाठी. अदरवाईज दुसऱ्या ठिकाणी तर कुठंच लिक्विड क्लोरीनचा वापर नाही. ब्लिचिंग म्हणतो ना आपण, क्लोरिनेशन जे PMC वाले करतात खडक असलेल्या पाण्याचं, ते लिक्विड क्लोरीन आहे. तो गॅस क्लोरीन आजपर्यंत फक्त लोक मारायला बनवला. सो तुमचं जे ज्ञान आहे ते जर करुणेशिवाय असेल तर खूप भयानक गोष्टी होऊ शकतात. मग एखादं उदाहरण लिहा, करुणेशिवाय ज्ञान कसं भयानक वेपन बनलं. मग एखाद्या माणसाकडे लाईक हिटलर सारखी लोक, ओके, करुणेशिवाय ज्ञान कसे त्यांनी विध्वंस केले समाजात भयानक, त्याचं एखादं उदाहरण टाका. मग नॉलेज काय असतं ते लिहा. IQ पूर्ण नीतिशास्त्र लिहायचं आहे. कंपॅशन म्हणजे EQ भावनिक बुद्धिमत्ता, संवेदना, सहानुभूती, करुणाभाव, हे का समाजासाठी गरजेचं आहे. मग ऑटोलॉजिकल निबंधात पुढे काय लिहायचंय, करुणेशिवाय ज्ञान, ओके, काय परिणाम होतील त्याची काय उदाहरणं लिहा. ओके, ज्ञानाशिवाय करुणा ही पण काय कामाची नाहीये. नुसतीच करुणा भाव आहे तुमच्याकडे, ज्ञानच नाही. तुम्हाला लय प्राण्यांसाठी काम करायचंय, करुणा आहे, पण पैसा नाही स्वतःकडे. चांगला ज्ञान घ्या, नोकरी करा, पैसा कमवा, दान धर्म करा. सो करुणा नुसते असून फायदा नाही, हे ज्ञान पण पाहिजे. ज्ञान असून फायदा नाही करुणा नसेल तर. OTP स्कॅमर वगैरे लय ज्ञान आहे त्यांच्याकडे, अडाणी लोकांना गंडवतायत, त्यांच्याकडून पैसा कमवतायत. सो हे कसे त्याची उदाहरणं आहेत. मग त्यात विवेकानंदाचा पण मी सांगितलेलं, एज्युकेशन थीम शिकवताना विवेकानंदाचं जे म्हणणं होतं की एज्युकेशन काय पाहिजे तर कॅरेक्टर बिल्डिंग, मॅन मेकिंग कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन. ओके, सो मानव घडवणारं एज्युकेशन द्या. नुसतंच तुम्ही IQ डेव्हलप करू नका माणसांचा. त्यांच्यात भावनिक बुद्धिमत्ता विकसित करा, चारित्र्य विकसित करा. ओके, हे सगळे नीतिमूल्य विकसित करा. जो नीतिशास्त्राचा पेपर टाकला, जो आजपर्यंत कधी सिलेबसमध्ये नव्हता आपल्याला, मग ते डिस्कस करा. मग भारतीय समाजाची अवस्था याच्यावर काय आहे, कसं आपल्याला दिसून येतं की नुसतंच ज्ञान आहे, करुणा नाही. ओके, प्राण्यांना, रस्त्यावरच्या कुत्र्यांना मारणे, टॉर्चर करणे, हे जे सगळे प्रकार आहेत. मग हे करत असताना मग तुम्ही नैतिकता, ज्ञानाबरोबर कंपॅशन, करुणा कसा शिकवणार, सोल्युशनला निबंधात ते कसं घडवून आणणार. आणि मग कन्क्लुजन, मग जे सांगितलं ऑप्टिमिझमने विचार करा. समाजातील प्रत्येक माणूस गांधी आंबेडकरांसारखा आहे, ज्ञानी पण आणि करुणाशील पण, बुद्धांसारखा आहे. तुम्हाला समाजात काय बदल दिसतील. प्रत्येक प्राणी मात्रांची आपण काळजी घेत आहोत, दुर्बलांची काळजी घेत आहोत, कोण कुणाचं शोषण करत नाही. नीतिशास्त्रात एक कॉन्सेप्ट मी सांगितलेला, तो इथं लिहिसा. कोणी मनुष्याला साधन म्हणून वापरत नाही, साध्य म्हणून वापरतं. कानचा जो पॉश्युलेट होता नैतिकतेमधला सगळ्यात महान कन्सेप्ट येतो, त्याच्या आका निबंध येईल, मनुष्य साधन नाही साध्य आहे. ओके, गांधींचं जे वाक्य होतं, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. सगळे असे वागायला लागतील एकमेकांशी. आणि मग कान जो बोललेला की जर जगातला प्रत्येक माणूस असाच वागायला लागला, दुसऱ्याला साध्य म्हणून, साधन म्हणून वागवत नाही. साधन वागणे म्हणजे काय, गुलामगिरी, स्वतःच्या आनंदासाठी एखाद्याला गुलाम बनवताय. साधन बनून नाही वागायला लागला, तो म्हणला पृथ्वीवरच स्वर्ग जन्मेल. किंगडम ऑफ एंड्स त्याचा वाक्य आहे त्याचं नीतिशास्त्रातलं. साध्य मूल्यांचे सुव्यवस्थित जग, एक सुव्यवस्थित जग बनेल, ऑर्डरली जग बनेल साध्य मूल्यांचे. हे पृथ्वीवर स्वर्ग बनेल. आणि तो जग कसं असेल ह्या हिशोबाने तुमचं करायचं त्याचं कन्क्लुजन. सो हे कंटेंट निबंधात लिहा तर मार्क येतील. तुफान मार्क येतात. म्हणून सांगतो, हे महिना दीड महिना जातो हे वर्कआउट करायला, पण एक टाइम एफर्ट आहे. आता तुमच्या किती जणांची मेन्स लिहिणार आहे मला माहित नाही, किंवा नंतर पण जे येतील आपल्या बॅचला जॉईन होतील त्यांचे. पण मेन्स असू किंवा नसो, सकाळी जे मॅडम आले ते सिनियर आहेत आणि जॉबमध्ये ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये पुण्यातच पोस्टिंग आहे. ते म्हणले सर तुमचे ते बॅच करायची, सो फक्त ऑफिसचा टायमिंग असल्यामुळे एसीला नाही, इथिक्सला फक्त येणार आहे. तर ते म्हणले सर माझे मार्क जरा कट ऑफ झाले, थोडा प्रॉब्लेम झाला त्यांचा हेल्थ एक्झामच्या आधीच, पण मी ह्याच अटेम्प्ट पुढचा देणारच आहे सिरियसली. मग त्यांना मी सांगितलं की मॉक 0 असा अटेम्प्ट ट्राय करा, की ही जी मेन्स आहे ना, प्री निघो न निघो, मला हीच मेन्स द्यायची.
4.5 महिने असंच प्रिपेअर करायचं. चिकार वेळ तुम्हाला. निबंधाचा पेपर मी सोडवणार, इथिक्सचा सोडवणार, त्या हिशोबाने सगळी मेन्स करणार. तुमची आत्ताची मेन्स आणि निबंधाचा पेपर झाला ना राज्यसेवेचा नवीन, दुसऱ्या दिवशी तुम्ही बसून सोडवायचं त्या टाइम पिरियडमध्ये. GS 1 2 3 4 आले, दुसऱ्या दिवशी सोडून टाकायचे. ऑप्शनलचे आले तुमचे, दुसऱ्या दिवशी तुम्ही सोडवायचे. आणि आम्ही चेक करून देऊ. जे बॅचला मुलं असतील त्यांना मी ते चेक करून देईन. तुम्हाला कळेल काय माझा पेपर ॲक्च्युली कसा गेला, जेव्हा मी जेवढा अभ्यास केला त्याच्यावर माझी काय अवस्था आहे, किती मार्क पडतायत. त्यामुळे पहिलं टार्गेट ठेवा, ही मेन्स द्यायचीच आहे. फक्त हॉलमध्ये नाही ना, घरी बसून देईल, पण देणारच. मॉक 0. पुढच्या प्रीला एवढे कॉन्फिडन्समध्ये असाल ना. सो माझ्या मागच्या एसी इथिक्स आन्सर रायटिंग तिन्ही बॅच केलेला पोरगा आहे, 108 मार्क आले त्याला. एवढा रेडी आहे ना तो, आन्सर लिहिला वगैरे वगैरा, तू पणच मार्क पडेल. तू त्याला 4 महिने आता काहीच नाही करायचं, बॅचच करायची नाही कुठली, झाली. तरी मी त्याला इथिक्सच्या ऑनलाईन बॅचचा ऍक्सेस दिला, म्हणलं रिव्हिजन करून टाक. त्याला 7-8 महिने गेलेत बॅच होऊन. महिनाभरात फटफट फटफट सगळे लेक्चर बघून टाक, महत्वाचे 10-15 दिवसात संपून टाक बॅच. एसे वगैरे आन्सर रायटिंग मध्ये केले, आता फक्त ॲडिशनल आन्सर रायटिंग कर. म्हणजे प्रॉपर प्लॅन करायचा. त्यामुळे पुढच्या वर्षी प्री निघली ना, मेन्सचा विचारच नाही पाहिजे. तुम्हाला आधीच माहित पाहिजे एसे काय, इथिक्स काय, हे सगळे विषय कसे करायचे, GS BS आन्सर रायटिंग काय असतं, कळलं. आणि नंतर बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम. माझी बात हानी बंद लिहू नका. 99% पोरं आज किती 90. आणि त्याच्यामध्ये ज्याचा ॲग्रिकल्चर ऑप्शनल वगैरे असेल ना, तो प्रचंड चांगला निबंध लिहू शकतो, जे तुम्ही त्या लेवलला लिहू शकणार नाही. ओके, ज्याचा जिओलॉजी किंवा हे एन्व्हायरमेंट रिलेटेड ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यामुळे असले निबंध वाटतात सोपे, पण मार्क पाडायला लय. आणि मग मार्क पडतील की ॲव्हरेज 50च्या आसपास. दोन्ही निबंधात 50-50 100 पॉईंट नाही, 140 आले पाहिजे. हे 2 निबंध इतके भारी आहेत, आरामात लिहू शकता. मग एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज नॉट अन ऑब्स्टॅकल टू डेव्हलपमेंट बट इट इज अ फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट. हा जो निबंध आहे ना, अंडरस्टँड, UPSC खूप MPSC नि खूप बदलली आहे आणि पुढचा पॅटर्न पण ते बदलत राहणार. तुम्ही तशीच तयारी करायची. हा निबंध रँडमली विचारलेला नाही, समजून घ्या. GS 1 मध्ये जे प्रश्न आले ना, मड वोल्कॅनो, सुनामी, हे काय रँडमली नव्हते आले जॉग्राफीतले, त्याच्या मागे पण रिझन होतं. अंदमानमधला मड वोल्कॅनो ऍक्टिव्ह झालाय, बारातांग आयलँडचा. सुनामीसाठी अंदमानमध्ये आपण नवीन सेंटर बनवलं, जे आधी नव्हतं. आत्ताचे जे सुनामी वॉर्निंग सिस्टीम होती ना आपली, ती फक्त भारताला कव्हरेज देत होती. आता नवीन सुनामीमध्ये श्रीलंका, अंदमान पण आपण कव्हर केला. पेपरमध्ये होती ती बातमी. सो जे प्रश्न येतात ना, ते कसे विचारतात, ते करंटमध्ये काहीतरी इलेक्शन, हिस्ट्रीमध्ये पण आला लेबर मुवमेंटवर. मी क्लासमध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा प्रश्न येणारच आहे. कारण कम्युनिस्ट पार्टीला 100 वर्ष कंप्लीट झाली. 1925 मध्ये स्थापना झालेली, 2025 ला पार्लमेंटमध्ये याच्यावर गेल्या वर्षी नोव्हेंबर-सप्टेंबरच्या महिन्यात हे पण केलं, एक सेशन पण ठेवलं कम्युनिस्ट लोकांच्या योगदानावर भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि आजपर्यंत भारताच्या विकासात. PMBM सगळ्यांनी भाषणं दिली. आठवणी त्यांनी विचारलं, लेबर मुवमेंट 1914 ते 1947 कशा, त्यांचा आढावा घ्या. तो पॅटर्नवर जो प्रश्न आला, हा पण रँडमली असे नव्हता. युनायटेड नेशनचे जे कॉन्फरन्स आहे, UNFCC, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, त्याच्यामध्ये भारताचा गेले 2-3 वर्ष हाच पॉइंट आहे. आधी होता क्योटो प्रोटोकॉल, तो संपला 2015 मध्ये, त्याला आपण एक्सटेन्शन दिली काहीतरी 2020 पर्यंत. आता काय चाललंय, प्लेज घ्या. क्योटो प्रोटोकॉल मध्ये काय होतं, कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. कॉमन म्हणजे काय, ग्लोबल वॉर्मिंग थांबवणं जगाचं काम आहे सगळ्यांचंच, पण जबाबदारी कशी असेल, डिफरंट. विकसित देशांची जादा, भारताची चायनाची कमी. कारण आज जे पोल्युशन झालेलं आहे ना, हे सगळ्यात जास्त. आज जो CO2 आहे ना हवेमधला, 70-80% CO2 आता नाही रिलीज झाला. 70-80% CO2 रिलीज झालाय 1750-1850 पहिल्या औद्योगिकरणाच्या फेजमध्ये. आणि तेव्हा औद्योगिकरण कोण करत होतं, ब्रिटन, अमेरिका. आपण तर वसाहतवादी होतो, वसाहतवाद चालू होता आपल्या इथं. आपलं औद्योगिकरण कधी चालू झालं, नेहरूच्या पासून 1960-70. 200 वर्षापूर्वी जे औद्योगिकरण झालंय ना, ते देशांनी सोडलेला CO2 आज ग्लोबल वॉर्मिंग करतोय जादा. तंत्रज्ञान तेव्हा विकसित नव्हतं, लय पोल्युशन व्हायचं, पेट्रोल डिझेल एवढं क्लीन नसायचं, टेक्नॉलॉजीज अपग्रेडेड नव्हती ना, कोळसालाही जाळला जायचा. मग तुम्ही केलेल्या पोल्युशनसाठी आज थांबवायचं आम्ही ग्लोबल वॉर्मिंग, आणि आपण ग्लोबल वॉर्मिंग थांबवायला काय करावं लागेल, आपल्याला आपला विकास थांबवावा लागेल, लोकांचा डेव्हलपमेंट, नवीन नवीन प्लांट टाकणे बंद करावं लागेल. ओके, आणि ते जर आपण केलं तर काय होईल, भारताची प्रगतीच थांबेल. त्यामुळे भारत काय म्हणतोय की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज नॉट अन ऑब्स्टॅकल टू डेव्हलपमेंट, इट इज अ फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट. म्हणजे निबंधात त्यांना म्हणणं काय की जर भारताची लोक विकसित झाले ना, तर निसर्गाचं पण रक्षण जादा होईल.
म्हणजे काय, लोक विकसित झाले म्हणजे काय, आम्ही लय बिझनेस टाकले, मोठमोठे औद्योगिकरण केलं, त्यामुळे लोकांना नोकऱ्या मिळतील, लोकांना नोकऱ्या मिळाला पैसा आला तर घरात चुलीला एलपीजी वापरतील, झाडं तोडून लाकडं नाही. कळलं? एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन आपोआप होईल. ओके, जास्त औद्योगिकरण केलं आम्ही, आता तुम्ही म्हणताय पोल्युशन होते म्हणून औद्योगिकरण करू नका, थांबवा. अरे पण आम्ही जर औद्योगिकरण नाही केलं तर लोक काय करतील, कशावर जातील नोकऱ्या नाही म्हणल्यावर? शेतीवर. ज्यादा शेती केली जाईल, जास्त शेती केली तर काय केलं जाईल, जंगलं तोडली जातील, झाडं तोडली जातील, ग्लोबल वॉर्मिंग जास्त होईल. सो एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आणि विकास एकमेकांच्या विरोधी नाही, दोन्ही एकत्र चालू शकतो किंवा एकत्र चालायला पाहिजे. कळलं? सो बेसिकली हा जो आहे की पर्यावरण संरक्षण विकासाला अडथळा नसून, हा इंडियाचा पॉईंट होता युएनएफसीच्या मीटिंगमध्ये, इंडियाचा, चायनाचा. सो आम्ही आमचा विकास थांबवणार नाही, विकासातून हे. आणि हा जो आहे ना बिल गेट्स, त्याचा पण हाच पॉईंट होता. तो तर काय म्हणला, हे ग्लोबल वॉर्मिंग बिर्मिंगच्या भानगडीतच पडू नका, रॅपिड डेव्हलपमेंट करा, आफ्रिका बिफ्रिकले गरीब देश आहेत ना पटकन श्रीमंत करा, उद्या काय 10 वर्ष ग्लोबल वॉर्मिंग होईल. कारण तुम्हाला ज्या लेवलनी तंत्रज्ञान विकसित होत आहे ना, 10 वर्षात अशी एखादी टेक्नॉलॉजी येईल की जगातला सगळा CO2 आपण गायब करून टाकू. तंत्रज्ञान करू शकतं, ते काही करू शकतं तंत्रज्ञान. उद्या एखादी मशीन आली, सगळ्यांच्या घराच्या बाहेर लावा, सगळा CO2 हवेतला काळा हे करून टाकते, सूट जे म्हणतो ना आपण, काळ्या राखेमध्ये कन्वर्ट केला, राख काढून टाकली, संपला विषय. तुम्हाला काही मोठी गोष्ट नाहीये, 10-15 वर्षात खूप मोठं सोल्युशन निघू शकतं हवेतला CO2च काढून टाकण्याबद्दल. झाडं ज्या रेटने करतात त्याच्या 10 पट स्पीडने आपण ते करू शकतो. ओके, सो हे करणं काही मोठी गोष्ट नाही, होऊ शकतं. आत्ता सगळ्यात मोठी समस्या आहे गरिबी हटवा, त्याचंही हेच म्हणणं होतं बिल गेट्स. सो हा जो पॉईंट आहे हे तुम्हाला निबंधात कळलं पाहिजे, काय का विचारलाय, काय एक्सपेक्ट आहे, काय लिहिलं पाहिजे. सांगितलं ना, 5 निबंध आपले क्लासमध्येच डिस्कस झालेले होते, 8 पैकी. आरामात एक निबंध फक्त लिहायचा आहे आणि पुढचाही जो पण पेपर येईल ना, 4 पैकी 1 क्लासमधल्या सगळ्या 8-9 थीम्सवर असणार म्हणजे असणार. सो मग हे जे मी तुम्हाला पॉईंट सांगितला कसा पेपर आलेला, मग आपण जे करणार आहोत निबंधाच्या क्लासमध्ये, तर तुमचं प्रिव्हियस इयर हा पेपर मी डिस्कस केलाच, तसं UPSCचे मागचे 10-12 वर्षाचे सगळे पेपर मी डिस्कस करणार. टॉपिक वाईज काय टॉपिक होता तेच बघायचे, इकडे तिकडे बघायचे नाही. त्याचा फायदा काय होतो सांगतो तुम्हाला, एखादा निबंध डायरेक्टच रिपीट होईल. नाही झाला तरी एक निबंध होता UPSC मध्ये आलेला, निबंध काय होता बघा, पूर्ण तो क्लासमध्ये शिकवलेला. सेल्फ डिस्कव्हरी हॅज नाव बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. मी पण माझ्या मराठीच्या बॅचमध्ये हा निबंधाचं डिस्कशन केलं. सेल्फ डिस्कव्हरी हॅज बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स म्हणजे सेल्फ डिस्कव्हरी म्हणजे काय, स्वतःचं अस्तित्वाचा शोध घेण्याची प्रक्रिया आता तंत्रज्ञानाला सोपवली आहे. अस्तित्वाचा शोध घेणे तुम्ही कुठाला कशाला दिले, तंत्रज्ञानाला. आता हा निबंध काय होता त्याचं मी माझं उदाहरण दिलेलं क्लासमध्ये. मी एकदा माझं कपाट उघडलं तर माझे 70-80% कपडे एकतर गुलाबी होते नाही तर निळे, आज पण बघा निळा शर्ट आहे. आता हे झालं कसं, मी कधी विचारच नाही केला. नंतर कळलं, मी ज्या शॉपिंग ॲपवर शॉपिंग करतोय ना, हे सगळे शॉपिंग ॲपचं AI ह्यांना कळालं, हा पिंक कलरचे मरून कलरचे शेड बघतो, विश लिस्टमध्ये टाकतो, लाईक करतो, तिथं जास्त वेळ घालवतो. हे काय काय कलर पोपटी बिपटी बघत पण नाही, डायरेक्ट वरती निघून जातो. AI कंटिन्यू वाचत असतं तुमची मुवमेंट, डोळ्यांचे मुवमेंट्स, तुमच्या ह्याची काय म्हणतात थंबची मुवमेंट, लाईक्स बटन, किती वेळ घालवला एखाद्या रीलवर वगैरे, पॉज केला, रिप्ले केली गोष्ट, ह्याच्यावरून त्याला कळालं ह्याला हे 2 कलर आवडत आहेत. त्यांच्याकडे लाखो कपडे असतील की ॲपवर, ह्यांनी मला हेच जास्त दाखवले, मी तेच जास्त विकत घेत बसलो. पण जी गोष्ट मला माझ्या आयुष्यात कधी स्वतःलाच मी कधी प्रश्न विचारला नाही किंवा कळली नाही, मला कुठले रंग आवडतात, हे मला तंत्रज्ञानाने दाखवून दिलं. सेल्फ डिस्कव्हरी टेक्नॉलॉजी आउटसोर्स, अस्तित्वाचा शोध तंत्रज्ञानाला आपण दिलाय. काय बघायचं नाही बघायचं नेटफ्लिक्सवर तंत्रज्ञान ठरवतंय. तेच शो तुम्हाला पॉपअप करते. तुम्हाला नेटफ्लिक्सवर लाखो शो आहेत, तुम्हाला दाखवत नाही नेटफ्लिक्स, त्याच्या लायब्ररीत जाऊन कुठं शोधत बसणार तुम्ही, कुठले बघून न बघू. तंत्रज्ञान ठरवतंय आपण काय खायचं न खायचं, काय बघायचं न बघायचं, काय विकत घ्यायचं न घ्यायचं, आणि ही प्रक्रिया तंत्रज्ञानाला सोपवली. आता हा जो निबंध आहे ना, कसा लिहायचा पूर्ण सांगितलेलं. पहिल्यांदा अस्तित्वाचा शोध म्हणजे काय ते डिस्कस करा. तो इतिहासात कसा घेतला जात होता, बुद्धा महावीरांनी कसा घेतला, तंत्रज्ञानाला आज सोपवलंय का आपण हे, ते पुढे टेकायच्या आधी की तंत्रज्ञान हे कसं करू शकतंय. AI वगैरे आता डेव्हलपमेंट झाली.
आपण हे तंत्रज्ञानाला सोपवलंय का? हो, ह्या उदाहरणातून दिसून येतं. मग याचे तोटे काय ते दिसून येतं, फायदे पण लिहायचे, याचे काय तोटेच नाहीयेत. नेटफ्लिक्सवर कशाला मी 10 सिरियल बघून ठरवू वार कुठली मला आवडते? 10 सिरियल बघण्यामध्येच माझे 10 तास गेले. तंत्र ए सांगते ना तुला हे आवडेल, बघून टाका, काय प्रॉब्लेम नाही. आता मी नेटफ्लिक्स एकदा उघडलं, तिथं आलं पॉपअप, एक काली काली आखे म्हणून एक सिरियल होती. मला क्राईम डिटेक्टिव्ह अशा सिरियल आवडतात, ती पॉपअप झाली. मी ती सिरियल पूर्ण बघत बसलो. इतकी आवडली की मी 8:30ला दिल्लीमध्ये लेक्चर घेत होतो. घरी आलो 8-8:30ला, ऑर्डर केली जेवण आणि नेटफ्लिक्स ओपन केलं, ती सिरियल मी बघत बसलो, नॉनस्टॉप बघत बसलो. रात्री 1:30-2, सकाळी 8ला क्लास होता, नाही तर संपवलीच असते. मग तंत्रज्ञान एवढ्या चांगल्या प्रकारे मला रीड करून सांगते की ही बघ, तुला आवडेल, मी का नको वापरू? सातशेचा शोध तंत्रज्ञान दिला असला तरी फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. मग माणसांनी करावं काय? सोल्युशन आणि मग कन्क्लुजन. जे आधीच्या लोकांना स्वतःचा शोध घ्यायला 10-20 वर्ष लागली जंगलात फिरायला, तंत्रज्ञान तुम्हाला एका वर्षात करून देतोय तो शोध. चांगले, काय वाईट आहे मग त्याच्यात? हा निबंध पूर्ण डिस्कस केलेला. निबंध काय आला? टेक्नॉलॉजी इज अ युजफुल मास्टर बट डेंजरस, युजफुल स्लेव्ह बट डेंजरस मास्टर. 30 पॉईंट निम्मे काढून इथं लिहायचे होते. असे ओव्हरलॅपिंग पण निबंध येऊन जातात. सो सेफ प्ले करायला मग बरं असतं. सो बेसिकली मग निबंधाचे प्रिव्हियस इयर सगळे डिस्कशन घेईन मी 10-12 वर्षाचे. सुरुवातीला आपण हेच, म्हणजे तुम्हाला कळत जातं निबंध कशी डिस्कस करायचे. सुरुवात ऍक्च्युली हे नाही होणार. पहिल्यांदा तुम्हाला निबंधाचे टॉपिक कशी डिकोड करायचे, त्याचा अर्थ काय लावायचा आहे, ही सवय होऊन जाईल. ते झालं की मग निबंध कसा लिहायचा, 10-12 तास त्याच्यावर चर्चा होईल. हाऊ टू राईट एसे मध्ये इंट्रो, एक दिवस पूर्ण इंट्रो कसा करायचा, एक दिवस सोल्युशन कसे लिहायचे, एक दिवस कन्क्लुजन कसं करायचं, एसेला डिसॅग्री कसं करायचं, मेन बॉडी कशी लिहायची, चार्ट कसं लिहायचं वगैरे. अर्धा तास पाऊण तास शिकवणार, पुढचे तास 1.5 तास डायरेक्ट लिहूनच घेणार. मागच्या वर्षी पोरांची अख्खी एक एवढी वही भरली निबंधाचीच. इंट्रो 5-5, 4-4, कन्क्लुजन 4-4, 5-5, ते सगळे लिहून टाकायचे. ते झालं मग 10-12 तासात तुम्हाला निबंध कसा स्ट्रक्चर करायचा कळाला की मग ह्या 6-7 थीम बघायच्या महिलांच्या. तिथं काही लिहून द्यायचं काम नाही, त्या डायरेक्ट शिकायच्यात, नोट्स देणार डायरेक्ट. महिलांचे आधारित निबंध, तंत्रज्ञान, सायन्स, समाज, सगळ्यांच्या आधारित निबंध, ते सगळे लिहून 7-8 थीम बघितल्या की मग डायरेक्ट क्लासमध्ये 3-4 टॉपिकवरच डिस्कशन, म्हणजे लिहूनच देणार तुम्हाला. जितका जादा एसे जमतील, तास 1.5 तासात होऊन जातो निबंध. तेव्हा थोडा टाइम वाढवेन मी, म्हणजे 2-2.5 तास केलं की 2 तासात, 2.5 तासात 2 निबंध आरामात लिहून होतात. मीच डिक्टेट करून देणार, नंतर मग तुम्ही लिहून आणायचे चेक करून. आणि हे झाल्यावर निबंधामध्ये एक टॉपिक जो येतो, जो समाज आधारित पण आहे, भारतीय समाजावर पण निबंध. आणि जो GS1चा पण टॉपिक आहे तुमचा भारतीय समाज. काही करायची गरज नाही, पण 60 मार्काचे प्रश्न आले ते ह्या GS1 मध्ये. 75 मार्काचा प्रश्न ऑन अन ॲव्हरेज येतात आणि त्याला जास्त वाचायची गरज नाही. हिस्ट्रीला काय आहे, जगाचा इतिहास अख्खं पुस्तक एक प्रश्न, स्वातंत्र्याचा भारत अख्खं पुस्तक एक प्रश्न. मी नोट्स देईन तेवढ्यात वाचल्या तरी चालेल तुम्हाला, काय करू नका त्या क्लास वीस. त्याला आधुनिक भारत तुम्ही आधी वाचला, आत्ताही वाचायचा आहे. अॅनालिटिकल थोडंफार तुम्हाला कळेल, मी आन्सर रायटिंग बॅचला आलं तर मी तेही डिस्कस करतो अॅनालिटिकल पार्ट. तो झाला. मग ह्यानंतर सोडलेले टॉपिक काय, सगळ्यात महत्वाचा भारतीय समाज. एकच नोट्स आहेत, 75 मार्क आहेत. वर्ल्ड हिस्ट्री एक पुस्तक एक प्रश्न, 15 मार्क, परवडत नाही. त्यामुळे त्याच्यातच भारतीय समाजची पूर्ण बॅच, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तो पार्ट कव्हर होऊन जाईल. आणि भारतीय समाजावर अख्खा निबंध पण येऊ शकतो, त्यामुळे मी त्याच्यात ती मर्ज केलेली आहे. नंतर मग वर्ल्ड हिस्ट्री वगैरे थोडंफार तुम्हाला वेळ असेल ते पण डिस्कस करेन. आणि सो ओव्हरऑल आपल्या बॅचचा जो फॉर्मॅट असणार आहे. आणि मग मी जे सांगितलं की मागील वर्षा निबंधाचे विश्लेषण, निबंधासाठी कुठले स्रोत वगैरे वापरायचे, निबंधाची स्वरूप रचना, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल निबंध कसे लिहायचे, आणि मी काही लिस्ट देईन संभाव्य निबंधाचे जे यायला पाहिजेत. UPSC महत्वाचे जे MPSC रिपीट करू शकते, किंवा असेच यायला पाहिजेत, खूप महत्वाचे आहेत, तंत्रज्ञान वगैरे रिलेटेड काय असतात तसे. आणि मग ह्याच्या 6-7 थीम्स आहेत. महिला आधारित निबंध, महात्मा गांधींच्या विचारावर निबंध, विज्ञान विरुद्ध अध्यात्म कला विषयावर निबंध, शिक्षण विषयक निबंध, तंत्रज्ञान आणि मूल्य प्रणाली, देन नीती इथिक्स, तो सेपरेट क्लास पूर्ण, पण तसे पण एक थीम येते निबंधाची. मानवी मूल्य प्रणालीच्या आधारित निबंध, आर्थिक सांगितलेलं, इकॉनॉमिक्सचे पण काही निबंध, सामाजिक सांस्कृतिक विषयांवर जो आपला भारतीय समाज संस्कृती पूर्ण भाग बघायचा आहे. आणि काय ऑड टॉपिक असतात, ओके, जे मला वाटतं ऍडिशनल सांगितलं मी लिस्ट देईन काही की याच्यावर निबंध येऊ शकतो असे. सो हे सगळं पूर्ण निबंधामध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि निबंध लिहिताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी, परिचय कसा करावा, सारांश कसा लिहायचा, निबंधातल्या एखाद्या टर्म असेल, ओके, नॉलेज विदाउट कंपॅशन वगैरे, त्याची व्याख्या कशी करायची, निबंधाच्या भागाची रचना आणि स्वरूप कसे असावे, असहमती कशी दर्शवावी,